हो 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 मला माहिती आहे की बाताडवडीच्या पॉडकास्ट येत नाही, बंद केल्या, 4-5च टाकल्या, चांगल्या वाटत होत्या, थोडं काय कौतुक केलं, तुम्ही बंद करून टाकल्या. पण काय आयुष्य आहे, कामं येतं, पोटपाणी आहे, त्यासाठी कधी कधी माणूस पळतो पोटपाण्याच्या मागं, आवड निवड सोडून. पण आजही असाच पोटपाण्याच्या मागं पळता पळताच एक जो माणूस पोटपाण्यासाठी खूपच पळून झालं आणि पोट भरलं आहे असा माणूस पकडून आणला आहे. त्यांचं नाव म्हणजे नितीन राठोड सर, फाउंडर ऑफ संपूर्ण सात्विक मिसळ. सरांसोबत कसलंच काय प्लॅन नसताना बरोबर टायमिंग कळलं की आपला आउटडोअर पॉडकास्ट सर रिलेटेबल टाईम होतो आहे तासभरात. आम्ही अचानक त्यांना वेगळ्या शूटवरून इकडे घेऊन आलो आणि पॉडकास्ट करतो आहे, जे काय आहे रिॲलिटी सांगतो आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये फक्त हे एक फ्रँचायझी ब्रँड रन करतायत संपूर्ण सात्विक मिसळ, त्याच्या अपेक्षेच्या फार पलीकडच्या गोष्टी ऐकायला भेटतील. जर तुम्ही फूड क्षेत्रात बिझनेसमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला खवय्ये असाल, तुम्हाला खानपानामध्ये फार इंटरेस्ट असेल, तर त्या लोकांना पण खूप जास्त भारी भारी गोष्टी ऐकायला भेटणार आहेत. तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल, बरे फ्रँचायझी असू नसू, फूडमधले असू नसू, किंवा तुम्ही नॉर्मल माणूस असाल, तुम्हाला ही पॉडकास्ट ऐकायला खूप मजा येणार आहे, याचं मी प्रॉमिस तुम्हाला करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर असं वाटत असेल की पॉडकास्टमध्ये कळशीत कळशी राहावी, तर खाली कमेंटमध्ये टाका गोरक्ष, जेणेकरून गोरक्ष मला सपोर्ट करेल आणि लवकरात लवकर पॉडकास्ट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर सुरू करूया अनफिल्टर्ड विथ नितीन राठोड. 2022 मार्च महिन्यामध्ये पहिल्यांदा मला 23,000चा प्रॉफिट झाला. जेव्हा केव्हा तुमच्या वाट्याला स्ट्रगल येतोय, स्वतःला हेच सांगा की ही वेळ परत मिळणार नाही. याच्यातनं शिकायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या बिझनेसमधल्या, आणि त्याला एन्जॉय करा. फ्रँचायझी द्यायची घाई अजिबात नाही झाला. काय आहे की क्वांटिटीमध्ये डील करण्यापेक्षा तुम्ही क्वालिटीमध्ये डील करा. ब्रँड हा लॉंग लास्टिंगच झाला. तर सुरुवातीला 2-3 वर्षा अगोदर 10-15 लाखाचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट लोकांना जास्त वाटायचं फ्रँचायझी. आता आपल्याकडे असे इन्व्हेस्टर आहे जे 35-40 लाख रुपयेसुद्धा फ्रँचायझिंगमध्ये टाकायला तयार. मला वाटतं एकच किंग आहे आपल्या फ्रँचायझी बिझनेसमध्ये की यू नीड टू शो युअर नंबर्स. तुम्ही तुमचे आकडे दाखवा, तो पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. तुम्ही मला आता कन्व्हिन्स करू शकता का फ्रँचायझीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी? मी 2 मिनिटात कोणाला पण कन्व्हिन्स करू शकतो. मी तुम्हाला माझे आत्ता सेलचे आकडे दाखवले, तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेशन्स करून दाखवलं, तर तुम्ही लगेच तयार. खूप हंबल इन्क्वायरी टाकली बरं कसं वाटतं. चला तुमची इच्छा पूर्ण झाली काही. आमच्या बाताळवाडीचा पुनर्जन्म होतोय, त्या निमित्ताने ही पार्टी तुम्हाला. वा, बघा तुम्ही यापेक्षा सुखी पार्टी होऊच शकत नाही. हां, मग आमची पहिली पॉडकास्ट पण असेच झालं अचानक. आमच्या सगळ्याच पॉडकास्ट अचानक झाल्यात, अचानक थांबल्यात, अचानक चालू झाल्यात. काय दिलंय तुम्हाला? घेतो ना, गावरीच सांगा. घेतो, प्लीज घ्या. खातो थोडंसं नाही म्हणून. गावाकडे गेलं वाईला काय बनवायला लावलं तुम्ही? काय बनवून आईला आईच्या हातचं दाल पालक. काय पालक डाळ. पालक डाळ काय असते? म्हणजे ती घट्ट पालकाची भाजी, त्यात डाळ टाकली असते मोठी ती. आमच्याकडे डाळ, पालक, टोमॅटो, आंबट चुका, हिरवी मिरची डाळ भाजी म्हणतात आमच्याकडं. ओके. आणि देवीच्या भांडाराला बनवतात. काय बोलतो? कशी असते म्हणजे? कशी दिसते? पातळ भाजी असते? मुख्यमंत्र्यांनी पण याचा हे केलं, उच्चार केला. काय बोलतो? हो हो, मिरच्याची भाजी म्हणतात तशी पॉप्युलरली. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या असतात, आणि हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात असतात, एकदम तिखटवाल्या. डाळ असते, आंबट चुकाची भाजी, टोमॅटो, खोबरं, शेंगदाणे सगळं त्यात टाकतात हां. आणि त्याला तडका देतात. गेलं का तुम्ही फिक्स सांगतो? हे बिलकुल फिक्स आहे. अकोल्याला गेले की डाळ भाजी, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, खातो तरी तोंडात पाणी. हिरव्या मिरची ठेचा, ज्वारीची भाकरी आणि डाळ भाजी, मिरच्याची भाजी. हे कॉम्बिनेशन म्हणजे जगात भारी. म्हणजे हे खाताना अश्रू येतात दरवेळेस. म्हणजे मी खाताना रडत असेल की एवढं चांगलं कसं काय जेवण आहे, तर ते हे जेवण आहे. दुसऱ्या दिवशी आईला सांगतो की रोडगे, आमच्याकडे रोडगे म्हणतात, जे राजस्थानमध्ये लोक ते बिट्ट्या काहीतरी म्हणतात, तो आमच्याकडे रोडग्याचा प्रकार आहे. हा चौकोन माझे वडील खांतात घरासमोर, एक चौकोन मोठा. त्या चौकोन खांदल्यावरती गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतात वाळलेल्या, त्याला जाळ लावायचा. आणि जे गव्हाच्या हे असतात पीठ,
गव्हाच्या पिठाचे गोळे करतात लेअरने, आणि ते गुळाचे पिठाचे जे गोळे आहेत ते त्या गोऱ्यावर भाजतात. खानदेशी वरणभट्टी हां. आणि रोडगे विदर्भाचे ओके. याच्यात खूप डिस्टिंक्ट डिफरन्स आहे. ओके. बट्टी ही तळल्या जाते, त्याला वाफेवर आधी कुकरमध्ये लावतात आणि त्याला तळतात, फ्राय करतात. तर आमच्याकडे तळायची पद्धत नाही आहे. मी सांगितल्याप्रमाणे एक चौकोन खड्डा खणतात, त्याच्यामध्ये गवऱ्या जाळतात आणि हे जे पिठाचे गोळे आहेत ते त्याच्यावरती भाजतात. फक्त पिठाचं काय असतं? काहीच नसतं त्याच्यामध्ये. फक्त पिठाची गोळी. त्याच्यामध्ये अजवाईन आणि मीठ वगैरे टाकून समजा पिठाचे गोळे चपात्यासाठी जे प्रिपरेशन लागतं ते फक्त ते थोडंसं जाडसर असतं. त्याचं पीठ विदर्भात तूर जास्त पिकल्या जाते, स्पेशली ह्या 4-5 जिल्ह्यांमध्ये, अकोला, अमरावती, यवतमाळ वगैरे. तर तिथं ते तुरीचं वरण, त्याच्यामध्ये काही जास्त तडका वगैरे काही नसतो. तुरीचं वरण आणि वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी आमच्याकडे फेमस आहे. जेवढं पश्चिम महाराष्ट्रात मटणाला इम्पॉर्टन्स आहे तेवढं विदर्भात आलू वांग्याला इम्पॉर्टन्स आहे. आलू वांग्याची भाजी जर असली तर लोक मटणसुद्धा साईडला टाकतील, असला तो प्रकार आहे. तर आलू वांग्याची भाजी, रोडगे, वरण, परत हिरव्या मिरची ठेचा, वराडी ठेचा म्हणतात. आणि त्यानंतर आमच्याकडे ही एक पद्धत आहे, मी जी इकडे नाही पाहिली. मेथीची भाजी पाहिली असेल. हिरव्या मिरचीची भाजी, मेथीची भाजी, टोमॅटो, कांदा हे कच्चं कापतात आणि याचं एक सॅलड बनवतात. मेथीसोबत मेथी आणि मेथी आमच्याकडे ॲज अ सॅलड खाल्ल्या जाते. हो, खाल्लीच पाहिजे, ती चांगली असते. खूप जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते. आमच्याकडे मेथीची भाजी होती म्हणजे. हां, भाजी तर हे सगळीकडेच होते महाराष्ट्रात, पण आमच्याकडे कच्ची भाजी, त्यासोबत टोमॅटो, कांदा आणि त्याच्यावरती तेल मीठ टाकून त्याला ॲज अ सॅलड म्हणून सर्व करतात आणि हे पत्रावळीमध्ये खातात. रोडगे, मग तुमची डाळ, तुरीची डाळ, त्याच्यानंतर ठेचा आणि आलू वांग्याची भाजी आणि हे सॅलड, हे म्हणजे एकदम स्वर्गसुख. तर हे 2 पदार्थ मी घरी गेलो अकोल्यात की खातो म्हणजे खातो. याशिवाय अकोल्याची ट्रिप पूर्ण झाली आहे असं होतच नाही, म्हणजे गावाकडे आल्याचा फीलच येत नाही. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे PKV म्हणून आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. तर त्याचं त्यांच्याकडे 2000 एकर शेती आहे PKVकडे. तिथं शिवमंदिर आहे जुनं. तर अकोल्यामध्ये अशी मान्यता आहे की काहीतरी तुम्ही कबुललं, तुमचं ते कबुललेली गोष्ट पूर्ण झाली की लोक रोडगे कबूल करतात देवाला. देवाला पार्टी का? देवाला पार्टी, मग लगेच तुला रोडग्याची पार्टी. बस हे माझं पूर्ण होऊ दे. रोडग्याची पार्टी देवाला देतात. देव सुद्धा खुश आहे की तिथं हो, रोडग्यावर? हो, रोडगे आमच्या- एवढे आवडतात. रोडग्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. तर आम्ही कॉलेजमध्ये असताना जायचो. अशीच विहीर, शेजारी मंदिर आहे आणि तिथं असं पटांगण आहे. तिथं आम्ही खड्डा करायचो, मग रोडगे बनायचो, फ्रॉम स्क्रॅच आम्ही तिथनं बनवायचो. तर ह्या गोष्टी तेव्हापासूनच आपल्यामध्ये आत्मसात आहेत. कुकिंगबद्दलचं प्रेम, आणि ते आलू कापायचे, वांगे कापायचे आणि ते वांग्यांचा तो सुगंध, त्या मातीचा सुगंध, आणि ते बनवायचं, ते मजाच वेगळी होती. तुमच्याकडे तूर एवढी पिकते, मग तुरीचं कडण वगैरे करतात का तुमच्याकडे? खूप जास्त. लाल हो, भाजी, हो, पातळ. हो. इकडे नाही, इकडे लोकांना माहित नाही तुरीची कडण. नाही माहिती. तुमच्याकडे आहे? हो, मी कारण घरी गेलं की सगळ्यात पहिलं तुरीचं किंवा कोणत्याही एका म्हणजे तुरीचं किंवा मुगाचं, उडदाचं, त्याचं कडण, बाजरीच्या भाकर, दूध, हे पण कॉम्बिनेशन बेस्ट आहे. संपलं. बेस्ट. काळा मसाले भाज्या लहानपणापासूनच खातो, त्याशिवाय भाज्याच होत नाही. काळा मसाला हा आमच्याकडे मला वाटतं साठवणीमध्ये प्रत्येक घरात असेल. ओके, मी ओला बनवून ठेवलेला सुका काळा मसाला. ओके. ओला तर तो भाजी बनवताना मग तयार करतात, खोबरं बाकीचं सगळं नाही का, कांदा भाजणे. आमच्याकडे लसूणसुद्धा भाजून घेतात, हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेतात. ओके. हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, खोबरं सगळं भाजतात. ओलं वाटण काळं आणि काळा मसाला टाकतात. काळा मसाला कसा बनला काय? तो हे जे काही गरम मसाले असतात आपले, त्यातले खास करून काळे मसाले जास्त वापरतात. म्हणजे काळी मिरी, धने जिरे तर आलं, पण जिरंसुद्धा काळा जिरा, ज्याला आपण शाही जिरा म्हणतो. शाही हा तो शाही असा शब्द नव्हता, शाह जिरा असा शब्द होता. रणवीर ब्रा म्हणून एक शेफ आहेत, मी त्यांच्या काही व्हिडिओजमधनं हे शिकलो आहे. त्यांनी सांगितलं की शाह हा उर्दू शब्द होता, जे काळ्या कलरला रेफर करायचे. तर मग शाही जिरा वापरतात आमच्याकडे. ओके. तर मग धने, शाही जिरा, काळी मिरी, लवंग जे काळ्या याच्यात असतं, त्याच्यामध्ये दालचिनी आणि चक्री फूल नावाचा प्रकार आहे, तो काळा असतो. आणि दगडफूलचा खूप सबस्टॅन्शियल वापर आमच्याकडे केला जातो काळ्या मसाला. दगडफूल, त्याला फार चांगला सुगंध असतो, तो काळ्या कलरचा असतो. ओके. आणि लाईट वेट असतो. हे सगळं मिक्सर करून घरात ठेवलेलं असतं काय? हां, म्हणजे याचं तर
काळा मसाला बनवतात. मग याच्यात थोडं खोबरंही टाकतात. मग हे थोडंफार ह्या सगळ्या भाजायचं आणि याचा साठवणीचा मसाला त्यात मिरच्या वगैरे टाकायच्या. गावाकडे कधी मग मिक्सर वापरतात का तुम्ही? नाही नाही नाही, अजूनही पाटा वरवंटा हीच पद्धत आहे. आमच्या घरी जरी तुम्ही आले तर आमच्याकडे खलबत्ता असं त्याला म्हणतात, की गोल खाली हे आहे दगडाचं आणि वरचं सुद्धा वाटायचं खलबत्ता. तो जो बत्ता आहे तो पण दगडाचा आहे. असं वाटायचं नसतं का? ती पण आहे पाटा वरवंटा. पाटावर वंटन हा खलबत हा खलबत्ता. म्हणजे खलबत्ता पण दगडाचा आहे. हो दगडाचं, दोन्ही दगडाचं. तर आई आत्तासुद्धा आम्ही काही भाजी बनवायचं म्हटलं, आई आणि मी जेव्हा स्वयंपाकघरात जातो काहीतरी बनवायचं आहे, तुम्ही बनवता का आयुष्य? आई मला किती वेळा म्हणते की तू कढी बनव तुझ्या हातची. माझ्या आईला माझ्या आजीच्या हातची आणि माझ्या हातची, आमच्या दोघांच्या हातची कढी आवडते. ओके. मग कढी जर बनवायला गेलो हां. तर तरीसुद्धा आई अद्रक लसण आणि आपली हिरवी मिरची त्यात मला ठेचून देते दगडात. आणि त्याचा एक सेट मी इथं पुण्यात पण घेऊन आलो. ओके. इथं पण मला काही बनवायचं झालं, बायकोनी फरमाईश केली, मित्रांनी फरमाईश केली की मी त्याचा खलबत्त्याचा वापर करतो. दरवेळेस मी त्या खलबत्त्याला हात लावला की आईची आठवण येते दरवेळेस. इथं घरी आणून ठेवलं का तुम्ही तो? हो, इथं पण स्वयंपाक करताना त्याचा वापर करतो. त्यात काय फरक पडतो मला असं वाटतं की आपण मिक्सरमध्ये करतो त्याच्यामध्ये? खूप फरक आहे. गुड क्वेश्चन, एकदम मस्त प्रश्न आहे. हां. ज्यांना कुकिंगमधले बारकावे समजून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे मी पण हे व्हिडिओमधनं आमच्या आजोबांकडनं जे जाणकार आहेत कुकिंगमध्ये यांच्याकडनं शिकलो आहे. बेसिक डिफरन्स काय? तर बेसिक डिफरन्स हा आहे खलबत्त्यामधला किंवा पाटा वरवंट्याचा आणि मिक्सरचा. तुम्ही म्हणताय मिक्सरच्या ब्लेडनी समजा एखादी गोष्ट आपल्याला पेस्ट करायची आहे, ते कट होते. समजा अद्रक लसणची पेस्ट करायची आहे तर ते कट होत जातं, कट होऊन ते बारीक होतं. ठेचणे हे एक वेगळं सायन्स आहे. ठेचलं तुम्ही की त्यातले नॅचरल ऑइल्स बाहेर येतात. ओके. एखादी गोष्ट ठेचली खाली तुम्ही त्यामुळं तेल कमी लागायचं जुन्या काळात भाज्यांना. अगदी बरोबर. आणि फ्लेवर जास्त यायचे, म्हणजे त्यातलं आतलं फ्लेवर बाहेर निघतं ना दादा. हां. जेव्हा त्यातलं फ्लेवर बाहेर निघतं एखाद्या गोष्टीतलं हां. तर तो नॅचरली तुम्हाला सुगंध जास्त, टेस्ट जास्त. म्हणजे आपण शेंगदाणे असं केले की डायरेक्टली ती ओलत होते ना पाटा सगळा, पण असं केल्यानंतर कुठं असं जेवढं नाही होत. ओलसर पण येत नाही. तुम्ही शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करा त्याचं टेक्स्चर आणि खलबत्त्यावरती बारीक करा याचं टेक्स्चर खूप फरक आहे. मग कधी कधी असं नको वाटायला हे पद्धत फॅशनेबल जुनं होतं म्हणून चांगलं असं नाही, पण त्याचा फरक नाही जेन्युअन फरक आहे. कुकिंग मेथडमध्येच फरक आहे. बेसिकली खाकी थोडीशी बर भेळेने काय नाही होत. अरे खाकी आता तुम्हाला तुमचा भाग सोडून दुसऱ्या भागात तुम्ही फूडचे फॅन झाले तर? मस्त. हा दुसरा चांगला प्रश्न आहे. हे खूप चांगले प्रश्न विचारतात माझं. एकदम मस्त, एकदम. नाही खरंच अगदी बरोबर आहे. मी आधी पण कोल्हापूरला गेलो आहे, पण मी दरवेळेस जेव्हा कोल्हापूरला जातो मला वेगळंच कोल्हापूर माहीत पडतं. मी महाराष्ट्रातले 25 जिल्हे फिरलेलो आहे, पण दरवेळेस जेव्हा मला कोल्हापूरबद्दल मी जातो आणि जी आत्मीयता येते ती कुठल्याच जिल्ह्याबद्दल येत नाही. तिथले लोक, तिथली भाषा, तिथलं पाणी, वातावरण हे तर स्पेशल आहेच, यात वादच नाही. पण तिथलं जेवण दरवेळेस मला सरप्राईज करतं, दरवेळेस. आता हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही. संजीव कपूरांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे की त्यांना असं वाटतं की जगातलं सगळ्यात अंडर रेटेड कुठलं सिटी आहे, कुठलं जेवण आहे तर कोल्हापुरी जेवण आहे. तर कोल्हापुरी जेवण स्वतःमध्येच एक सायन्स आहे आणि ते चविष्ट आहे, ते तिखट नाही आहे. आता बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये ते बदनाम करून ठेवलेलं आहे की कोल्हापुरी म्हणजे तिखट, कोल्हापुरी दिजे तो तिखट दिजे. तसं नाही आहे. कोल्हापुरात चव आहे, एक वेगळी चव आहे. त्यांची चटणी, त्यांचा मसाला वेगळा फ्लेवर आहे. तर तिथलं जेव्हा तांबडा पांढरा रस्सा पिलो तर मला असं वाटायचं की खूप तिखट असणार आहे तांबडा रस्सा, परंतु अर्धा वाट्या पिल्या तरी काही तुमच्या पोटाला त्रास नाही झाला. ओके. असं ते सायंटिफिक बनवलेलं आहे आणि चविष्ट, प्रत्येक घास चविष्ट, तुम्ही पितच राहता. आणि तिथल्या छोट्या छोट्या गल्ली बोळांमध्ये भरपूर खानावळी आहेत. दरवेळेस गेली की नवीनच काहीतरी एक उच्च दर्जाचं जेवण खायला मिळतं. तर कोल्हापुराचं एक जेवण आहे जे मी विदर्भाच्या व्यतिरिक्त कधी पण कोल्हापुरात एकदम खाऊ शकतो. तर ते एक जेवण. कोणत्या एक दोन गोष्टी आवडल्या का सगळंच आवडतं? तांबडा पांढरा रस्सा तिथला तशासारखा डिवाईन कुठंच नाही आहे. आणि जी तांबडा पांढरा रस्सा आपल्याला बाकीच्या शहरांमध्ये मिळतो कोल्हापूरच्या नावाने, तो त्यांच्या आसपास पण जाणार नाही. बहुतेक तिथल्या त्या पाण्याचा फ्लेवर, त्या मातीचा फ्लेवर तो आहे, त्यामुळे मे बी असेल, परंतु त्यासारखं जेवणच नाही आहे तांबडा पांढरा रस्सा. टेस्टला मॅच करणारं पुण्यात कधी खाल्लं? कधीच नाही. ऑनेस्टली सांगायचं झालं तर त्या लेवलचं जेवण कोणीच देऊ शकत नाही. माझं तर हेच मत आहे की तिथल्या पाण्याची चव
दुसऱ्या शहरात येऊ शकत नाही, त्यामुळे ती चव तशी इंटॅक्ट आहे. तुम्ही पाण्याचं म्हणलं, मग खूप वेळा असं ऐकलं नाही का रिसेंटली की काही हॉटेल जे म्हणतात की आम्ही पर्टिक्युलर इथलंच पाणी आणतो आमच्या सगळ्या हॉटेल्सला. पाण्याचा असं काय असंच फरक पडला पाहिजे माझं असं स्पष्टमध्ये असं एवढे सगळे लोक म्हणतात मी बी असन, पण असा पाण्याने कसा फरक पडतो? तुम्ही किती उदाहरणं बघितली किंवा तुम्ही स्वतः कधी प्रयत्न केला? तुमचं हॉटेल आहे सात्विकमध्ये, मग तुम्ही काय एकच पाणी वापरताय का सगळीकडं? हा काय सीन आहे? मग दोन प्रश्न. पहिला प्रश्न पाण्याचा खरंच फरक पडतो का? आणि दुसरा हा की मग सात्विकमध्ये तुम्ही जर स्वतःच्या हॉटेलमध्ये तसं काय केलं आहे? जो पहिला प्रश्न आहे की पाण्याचा फ्लेवरचा फरक पडतो का, तर 100% पडतो. काळी मातीचा फरक येतो, लाल मातीचा फरक येतो. कोकणातल्या पट्टीमध्ये तुम्ही जावा, तिथलं पाणी टेस्ट करा, नॉर्मल ते वेगळं आहे. मालवणी जेवणामध्ये तो फ्लेवर वेगळा येतो. तुम्ही नगरमध्ये जावा, तिथल्या काळ्या मातीचं जो पाणी आहे ते वेगळं आहे. विदर्भाच्या काळ्या मातीचं पाणी वेगळं आहे. मराठवाड्यातलं पाणी वेगळं आहे. खानदेशातलं पाणी वेगळं आहे. तर ही आपली महाराष्ट्राची खासियतच आहे. आपल्याकडे दगडांच्या देशा, डोंगरांच्या देशा, वाळूंच्या देशा जे म्हणतात ती खरंच आहे. आपल्याकडे एवढी विविधता आहे आणि त्या विविधतेतनंच ह्या सगळ्या खाण्यापिण्याच्या ज्या व्हरायटीज आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, कुठल्याच राज्यामध्ये हे आढळून येत नाही, एवढी व्हरायटी. आणि ही सगळी तुमच्या पाण्याच्या व्हरायटीमुळे आहे. पाण्याचा फ्लेवर बदलला की जेवण बदललं. राहिलं सात्विकमध्ये, तर आम्ही म्हणूनच काय केलं आहे की आता आपण आपल्या 10-12 ब्रांचेस, 15 ब्रांचेस आहेत, सगळ्या 15 भागात आहेत. म्हणजे हडपसर, कात्रज, पिंपरी चिंचवड, मावळ अशा प्रत्येक ठिकाणी आहे. तर प्रत्येकाचं पाणी वेगवेगळं आहे. तर फ्लेवर एक येण्यासाठी आपण काय केलं की आपण RO कंपल्सरी केला प्रत्येक ब्रांचला की तुम्ही फिल्टर करून वापरा, जेणेकरून जर काही पाण्याचा प्रॉब्लेम आला किंवा काही गढूळ पाणी वापरण्यात आलं किंवा बाकी काही पाणी वापरण्यात आलं जेवणामध्ये, तर त्याचा इम्पॅक्ट मिसळीच्या टेस्टवरती होऊ नये म्हणून RO हा कंपल्सरी प्रत्येक ब्रांचवरती आहे आणि ते पाणी वापरणं कंपल्सरी आहे प्रत्येकाला. असं सुरुवातीच्या काय जाणवलं होतं का तुमची टेस्टमध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, म्हणजे ब्रँचेस टाकायला लागल्यानंतर असं चॅलेंज झालं तर कधी? असं होतं नॅचरली. जसं बिझनेस एक्सपान्शन करता आणि एक बिझनेस 10 लोकांच्या हातात जातो, तर हे स्वाभाविक आहे होणं. पण याच्यावरती तुम्हाला चेक ठेवावा लागतो. चेक ठेवायचा की तुम्ही काही वेगळं वापरताय, फॉर्म्युला जो आपण दिला आहे तो फॉलो होतो आहे की नाही, जो ओला मसाला मी दिला आहे त्यात पाणी जे सांगितलं तेवढंच जातं आहे की नाही, मटकी जी सांगितली तेवढ्याच प्रमाणाची त्याच क्वालिटीत जाते की नाही, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही ऑडिट ठेवतो. त्यातनं या गोष्टी लक्षात येतात आणि वेळोवेळी मग सुधारतो आम्ही. तुम्हाला असं कधी माणसाला सेल्फ रिअलायझेशन होतं ना की मला हे आवडतं आहे, मला ते आवडतं आहे, तर तुम्हाला असं कधी कळलं की तुम्हाला म्हणजे फूड क्षेत्रामध्ये जरा जास्तच पॅशन आहे? असं कधी जाणवलं होतं वयाच्या, कधी जाणवलं की मी तुम्हाला रिअलाईज झालं गोष्टी त्या पहिल्यापासूनच करत होते, तर त्या कधीपासून करत होते, काय ॲक्टिव्हिटीज होत्या? आता आमच्या द्यावा लागेल थोडं तेवढं मला पाडे बघितलं आहे का असं कोणती स्टुडिओ लगेच पाड पण या बाबा जेवायला. स्टुडिओ पावलाय बर. काय मजा झाली. प्रश्न परत घ्यायचा. काय होता प्रश्न? तुम्ही 15 ठिकाणी सेम हे केलं, चॅलेंजेस येतात म्हणजे बदल होतील. कुकिंगचा प्रश्न होता. चवीमध्ये डिफरन्शिएशन येतं का? आलतं का? तर आलतं तर मग ते कसं? तो प्रश्न नव्हता. प्रश्न होता की कुकिंग कधी आवड कधी निर्माण झाली. म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्हाला कधी रिअलाईज झालं की मला कुकिंगमध्ये खूप आवड आहे? आजोबा आमचे कुकच होते, ते बनवायचे. तर ते जेव्हा स्वयंपाक बनवायचे तेव्हा मला वाटायचं की त्यावेळेस ना पुरुषप्रधान संस्कृती होती आमच्या लहानपणीसुद्धा गावांमध्ये. जेव्हा आजोबा बनवायचे ना, सगळेजण घरातले एक्सायटेड राहायचे, हे काहीतरी भारी बनवणार आहेत. तो जो मानसन्मान त्यांना मिळायचा. भंडाऱ्यामध्ये बनवायचे, कुठल्या कार्यक्रमात बनवायचे, तर लोक फार मानसन्मान त्यांना द्यायचे. म्हणजे हाऊस म्हणून बनवायचे का व्यवसाय म्हणून? हाऊस म्हणून बनवायचे ते. मला त्यांनी कधी त्या गोष्टीला कमर्शियल नाही केलं.
त्यांना फार गावोगावावरनं लोक बोलवायचे भाज्या बनवायला, तर त्यांचं फार नाव होतं त्या गोष्टीमध्ये. तर हाऊस म्हणूनच त्यांनी चालू केलं आणि ते आयुष्यभर त्यांनी हाऊस म्हणूनच जपलेलं आहे. त्याचं कधी कमर्शियलायझेशन केलं नाही. मला नाही वाटत जुन्या लोकांना त्याची काही गरज होती, त्यांच्या गरजा पण कमी होत्या. शेतकरी हा प्रत्येक गोष्टीला पैसा नाही बघत, नॅचरलिस्ट नाही बघत, कुठलाही असू द्या. तुम्ही त्यावेळेस म्हणजे बऱ्याच वेळा ती विटनेस त्यांची कुकिंग प्रोसेस बघायचो, त्यांना मान सन्मान कसा मिळतो ते बघायचो. त्यातनं वाटायचं की हे आपल्याला आलं पाहिजे. तर नॅचरली माझं अट्रॅक्शन त्याच्याकडे वाढत गेलं. आणि आई बनवायची तर खूप पाहुणे वगैरे डिमांड करायचे की यांच्या हातची वांग्याची भाजी पाहिजे, डाळ भाजी पाहिजे. तेव्हा कळायचं की यांच्याकडे पण काहीतरी जादू आहे. तर मग मी आईसोबत किचनमध्ये जायला लागलो जेव्हा मी 8वीला होतो. मग 8वी 9वीपासून मी हळूहळू एक एक गोष्ट आईकडनं शिकायला लागलो. 2001मध्ये 2002मध्ये अकोल्याला पहिल्यांदा महापौर पद मिळालं आणि माझ्या आईच्याच मैत्रिणी होत्या, त्या महापौर झाल्या. आणि त्यांचा ग्रुप आला आमच्या घरी चहा प्यायला. त्या सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे त्या सगळ्या बसल्या होत्या आणि मी पहिल्यांदा किचनमध्ये गेलो आणि त्यांच्यासाठी आल्याचा चहा बनवला. असंच बघायचो, आईला ऑब्झर्व करायचो. तर पहिल्यांदा जो मी आल्याचा चहा बनवला आणि त्यांना दिला चहा प्यायला, तर त्या सगळ्या बायका चहा पित होत्या तेव्हा त्या सांगत होत्या की असा चहाच नाही पिला, आल्याचा चहा एकदम चांगला बनवला. तर ती जे कौतुकाची थाप होती, तर ते शब्द माझ्या कानावर पडले आणि मला असं भारी वाटलं त्या दिवशी. फील गुड फॅक्टर त्यांनी दिला त्या कौतुकामुळं. आणि म्हणून मग मी कुकिंग पुढे मला वाटायचं की हे आपण सिरियसली घेतलं पाहिजे. तर मग मी साबुदाणा खिचडी घरी बनवून द्यायची. आमच्याकडे विदर्भात त्याला उसळ म्हणतात, साबुदाण्याची उसळ, साबुदाणा खिचडीला. तर खिचडी हा शब्द आमचा फक्त राईस संदर्भात असतो. ओके. राईसची खिचडी, पण साबुदाण्याची उसळ असा शब्द होता आमच्याकडे. पहिलं खिचडीसारखी खिचडी ना, खिचडी, साबुदाण्याची खिचडी, त्याला उसळ म्हणतात आमच्याकडे. तर मी पहिल्यांदा जेव्हा इकडे आलो तेव्हा मला कळालं की याला साबुदाण्याची खिचडी म्हणतात. तर आमच्याकडे उसळ म्हणायची. तर मी ते उसळ बनवायचो साबुदाण्याची. त्याच्यानंतर पोहे बनवायचो, कॉफी बनवायचो, चहा बनवायचो. मग हे हळूहळू ह्या पदार्थ मी बनवत गेलो आणि पाहुणे रावणे आले की मग नंतर हे रेग्युलर प्रॅक्टिस झाली की नितीन चहा बनव, तुझ्या हातचा चहा पाहिजे. मला लहान बहीण पण आहे, पण तिला कोण नाही सांगायचं, मला सांगायचं तुझ्या हातचा चहा बनव. मग ते असं करत करत ती गोष्ट डेव्हलप होत गेली, म्हणजे त्याची आवड डेव्हलप होत गेली. पुण्यात आलो शिक्षण झाल्यावर, बॅचलर राहायला लागलो. 4-5 मुलं आम्ही मित्र होतो अकोल्याचे. मग तिथं आउट ऑफ नेसेसिटी मग मुलं फक्त मॅगी बनवायची, त्यांना बाकी काही यायचं नाही. तर मी एकमेव होतो ज्याला पोहे, साबुदाणा खिचडी, चहा, त्यानंतर ऑमलेट, भुर्जी. मग नंतर मी हळूहळू एक एक गोष्ट शिकत गेलो. मग मी गाजराचा हलवा शिकवलो. मग गाजराचा हलवा बनवला एकदा, सगळ्यांना फार आवडला. ऑफिसमध्ये नेला, ऑफिसमधनं कौतुक. मग मी सीझनमध्ये दर हप्त्याला 1-2दा गाजराचा हलवा बनवून न्यायचो. ओके. ऑफिसमध्ये माझ्या विमाननगरला माझं ऑफिस होतं त्यावेळेस 2010-11मध्ये जॉब करताना. तेव्हाच मला ती मुलं म्हणायची तू ऑर्डर लेना चालू कर दे, हम तेरे को ऑर्डर देते. तेव्हा मला कळालं की याच्यातनं काहीतरी कमर्शियल होऊ शकतं. कुकिंग असा एक आर्ट आहे की याच्यातनं आपण करू शकतो. त्यावेळेस क्लाउड किचन, डिलिव्हरी असा काही कन्सेप्टच नव्हता. नॅचरली मी बनवून न्यायचो तो डबा, जे माझे मित्र खायचे तेच म्हणायचे की तू इसका ऑर्डर लेना चालू कर, हम तेरे को देंगे, आम्हाला द्या. मग तिथं मला आयडिया आली की याचं काहीतरी व्यवसाय होऊ शकतो. तिथनं थोडं इन्स्पिरेशन जास्त मिळालं. मग घरी फ्लॅटवर आलो की मग तेच डाळ भाजी बनवणे, कढी बनवणे आईने शिकवलेलं. मग आम्ही बनवायचो आणि विकेंड आमचे सगळे मित्र आम्ही बोलवायचो. हो, आम्ही 8-10 मित्र जमायचो आणि आम्ही 8-10 मित्रांसाठी दर शनिवार रविवार आमचं फिक्स होतं की आम्ही 8-10 मित्र मिळूनच जेवायचो. एकटा दुकटा कधी आम्ही जेवलो नाही, थोडा स्वयंपाक कधीच नाही केला. 10 लोकांचा स्वयंपाक व्हायचा शनिवार रविवारी. मुलं वाट बघायची याच्या आजचं कधी रविवारी डाळ भाजी खायला मिळते. मग हळूहळू एक एक गोष्ट बनवायला शिकलो आणि प्रत्येक गोष्ट जो घरी अकोल्याला गावी गेलो ती बनवायचो. आईला सांगायचो मला शिकव यात. मग आईचा पण खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे शिकवण्यामध्ये. मग ती आवड हळूहळू कमर्शियलमध्ये जाऊन ती मिसळच्या हाऊसपर्यंत पोहोचली. असा तो प्रवास. महाराष्ट्रात तुम्ही भरपूर प्रवास केला आहे खाण्याच्या बाबतीत. तुम्हाला महाराष्ट्रभरातल्या कुठल्या मिसळ आहेत
तर तुम्हाला स्वतःला खूप आवडतात सात्विक सोडून? मिसळ जॉईंटचं नाव घेण्यापेक्षा काही शहरं आहेत जे मॅजिकल जेवण देतात. नुसतं मिसळच नाही, काही पण. पण बाकीचे मराठी पदार्थ आहेत आपले बाकीचे, त्याच्यातच एवढी व्हरायटी आहे आणि प्रत्येक शहराची आपली खासियत आहे. प्रत्येक शहर म्हणजे मी नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडेसुद्धा गेलेलो आहे. तिकडेसुद्धा भन्नाट चव आहे. त्यानंतर मी नाशिकमध्ये गेलो. मी वेगळा सरप्राईज झालो नाशिकमध्ये. तर नाशिक एक गड आहे मिसळचं. तर तिथल्यासुद्धा मिसळीला फार प्रचंड मोठा इतिहास आहे. आता याच्यात भांडणं आहेत की मिसळ पुण्याची आहे, कोल्हापूरची आहे का नाशिकची आहे. तुम्ही कोणाचे मानताय? ह्या भांडणात न जाता मी मिसळ ही आपली मानतो. ती आपली सर्वांची आहे. ओके आणि हे तिन्ही शहर आपलेच आहेत महाराष्ट्राचे. ओके. आणि सुंदर गोष्ट ही आहे की तिन्ही शहरांमध्ये डिलिशियस मिसळ आहे, चविष्ट मिसळ आहे आणि तिघांची आपली एक व्हरायटी आहे. ओके. हां. आणि मिसळ हा जो शब्द आहे, हा शब्दच काय म्हणतो की हा काही घटकांचा मिसळ आहे. एक एकत्रित करून बनवलेला पदार्थ मिसळ, काला जनरल भाषांमध्ये. तर म्हणून हा काला सगळेजण आपल्या प्रकारे करतात. तर मला नाशिकची पण आवडते, कोल्हापूरची तर प्रचंडच आवडते, वादच नाही त्यात. कोल्हापूर बेस्टच शहर आहे. आणि मला पिंपरी चिंचवड आणि पुण्याची सुद्धा काही मिसळ जॉईंट आहेत जुने जुने, त्या सगळ्यांची आवडते. व्हरायटी असली पाहिजे जेवणामध्ये. एकच जेवण कसं काय सतत माणसाला आवडेल. तर म्हणून जर तुम्ही अस्सल खवय्ये आहे तर ह्या वादात न पडता की मिसळ कोल्हापूरची चांगली, नाशिकची चांगली का पुण्याची चांगली, यापेक्षा हे व्हरायटी चाखा, त्याला अप्रिशिएट करा आणि आपली खाद्यसंस्कृती एन्जॉय करा आणि आपलंच जेवण आपणच प्रमोट करतो. आणि विदर्भात जोपर्यंत मी होतो आमच्याकडे त्याला गिल्ली मिसळ हा शब्द आहे. आता विदर्भ हा रिजन MP मध्ये होता महाराष्ट्र स्थापनेच्या अगोदर. तर काही शब्दांना हिंदी शब्दांचा प्रभाव आहे त्या भाषेमध्ये. ओके. तर गिल्ली मिसळ हा शब्द आहे म्हणजे ओली मिसळ. गिल्ली गिल्ली मिसळ, ओली मिसळ. ओली मिसळ. तर मी लहानपणी अकोला बसस्टँडवरती गेलो होतो आजोबांसोबत. एकदम मला क्लिअर कट आठवतं हे 99-98चं वर्ष असं. तर आजोबांनी 1 रुपयाची भजी आणि 2 रुपयाची मिसळ घेतली होती त्यावेळेस आणि मला क्लिअर कट आठवतं. तर माझी इच्छा होती की भजी त्यांनी खावी आणि मिसळ मला द्यावी, कारण महाग होती डिश 2 रुपये. तर ती 2 रुपयाची महाग डिश मला असं वाटायचं की हे मला खायला मिळालं पाहिजे. गिल्ली मिसळ कधीतरीच खायचो, भजी तरी सगळीकडे मिळायची, पण गिल्ली मिसळ हा प्रकार पहिल्यांदा खायला मला मे बी त्यावेळेस मिळाला असावा. त्या अगोदरची माझी मेमरी लक्षात नाही आहे. मे बी मी आधी खाल्ली असेल, पण मला 98-99चं आठवतं की आजोबांसोबत मी एकदा अकोला बसस्टँडला गेलो तेव्हा गिल्ली मिसळ खाल्ली. त्यामध्ये भजी, बटाटा वडा, सगळं फरसाण आणि आमच्याकडे काळे चणे जे आहेत, काळ्या चण्याची रस्सा बनतो, त्याची उसळीचा रस्सा बनतो. जसं इकडे मटकी चालते पश्चिम महाराष्ट्रात, तर मटकीचा रस्सा न बनता काळे चणे टाकले जातात रस्स्यामध्ये आणि त्याची एक नेक्स्ट लेवल चव आहे. नेक्स्ट लेवल हे जे कोणी चाखलं नाही आहे ना त्यांनी हे चाखलं पाहिजे. त्याची नेक्स्ट लेवल चव अजून पण मिळते. त्याला गिल्ली मिसळच म्हणतात. अजूनही गिल्ली मिसळ हाच शब्द आहे. हे बघा कसं आहे, भाषेचा असं आहे की भाषेतले काही शब्द कधीच सुटत नाहीत. या रिजनल भाषा आपण जशा तशा जपल्या पाहिजे आणि त्याला अप्रिशिएट, त्याला पण आपण आत्मसात करून त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. तर ते पाव कल्चर नाही आहे विदर्भात. मग पाव नाहीत खात, मिसळसोबत काय खातात? नुसती मिसळ खातात पोट भरून. ओके. एक बटाटा वडा, थोडी भजी आणि फरसाणाचं मिक्सर हे सगळं टाकतात आणि काळ्या चण्याचा रस्सा टाकतात गरम गरम. ही मिसळ आणि ही एकदम छान क्वांटिटीमध्ये असते. मी माझ्या आजोबांकडनं या स्टोऱ्या ऐकायचो की जेव्हा ते तालुक्याच्या ठिकाणी धान्य वगैरे विकायला न्यायचे, बाजार असायचा हप्त्यातून एकदा, आठवडी बाजार. तर त्या आठवडी बाजाराला हे घरून भाकऱ्या न्यायचे. ओके. की तालुक्याच्या ठिकाणी जाणार, जे काही छोटं मोठं उपहारगृह असेल तिथं गिल्ली मिसळ घेणार आणि भाकरी आणि गिल्ली मिसळ खाणार. कारण की आजीला सकाळी उठून हे 15-20 भाकऱ्या 30-40 भाकऱ्या बनवणं शक्य नसायचं, कारण त्यावेळेस गिरण्यासुद्धा नव्हत्या. तर आधी ते पाट्यावरतीच दळायचे मला वाटतं, जातं तर जात्यावरती दळायचे. तर 4 वाजता उठून सगळं ते जात्यावरती दळायचे आणि हळूहळू जे पीठ निघायचं त्यातनं ते भाकऱ्या बनवायचे. ही लॉंग प्रोसेस होती. ही असल्यामुळं फक्त भाकरी बनवणं शक्य असायचं कधी कधी सकाळी, कारण ते सकाळी 6 वाजता 5 वाजता निघायचे तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडीने.
हे आजोबांनी सांगितलेल्या स्टोऱ्या मी तुम्हाला सांगतो ॲज इट इज. तुम्हाला असं बघते भाकरीमध्ये पण तोच फरक पडतो म्हणजे आता जी गिरणीतून पीठ दळून येतंय आणि जे जात्यावर दळत आहे 100% आपण परत तेच बोलतोय की जे आधी जात्याचं टेक्निक काय होतं की खाली सुद्धा त्याला दगडाचंच फ्लॅट बॉटम स्ट्रक्चर होतं आणि वरती ते जातं होतं. याच्या आतमध्ये ते भरडल्या जायचं आणि जे भरडल्या जायचं ना त्याचा टेक्स्चर वेगळा यायचा. म्हणून आधीचे लोक भाकरी किती किती खायचे सांगा बरं तुम्ही. मी किती भाकरी खातो 1 किंवा 2. आपले बाबा आपले आजोबा बाबांपेक्षा किंवा आजोबांचे आधीचे जनरेशन आपण या स्टोरी ऐकत आलो ना की यांनी 15 भाकऱ्या खाल्ल्या त्यांनी 20 भाकऱ्या खाल्ल्या. हे खरोखर होतं. हे आपल्याला ऐकायला अशक्य वाटतं आता पण एक खरी गोष्ट होती की लोक आधीचे 15 भाकऱ्या 10 भाकऱ्या सहज खायचे. त्याला टेक्स्चर तसा होता त्या पौष्टिकपणा तसा होता. आता तसं नाही राहिलं सगळं. तुमचा माझा हाच हेतू असला पाहिजे की हे जे आपण आधीच्या गोष्टींबद्दल कौतुकास्पद बोलतोय जेवणाबद्दल संस्कृतीबद्दल भाषेबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जनरेशननी परत आणल्या पाहिजे. मला असं वाटतं आता बघा जसं ऑर्गॅनिककडे हळूहळू वळायला लागले प्रयत्न करतात. मी आता मागे एक स्टोरी टाकली होती आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या शेतात होतो मी. तुमचे कांदे होते आणि मी त्यात म्हणलं की आता सगळे पैशाच्या मागं पळत आहे त्याच्या मागं पळतून ती गोष्टी भेटते पैसे भेटतील सगळ्यांना. पैसे भेटल्यानंतर आता दोन लोक समजा महाग हॉटेल रेस्टॉरंटला जात आहेत फॉरेन ट्रिप्स करतात एक लक्झरी गाड्या वगैरे सगळं पण हे सगळ्यांकडेच असतं आणि लक्झरी कायम फार युनिक होती नाही का पहिल्यापासूनच. युनिक गोष्टीला माणसाला लक्झरी म्हणायची सवय फार रिअर लोकांकडे. करेक्ट. मग मला असं वाटतं रिअर आता हेच होऊन जाईल की चांगलं उगवून खाणं हेच रेअर आहे. आणि नॅचरल नाही का नॅचरल आयुष्य जगणं हेच सगळ्यात रिअर आहे. तर लक्झरी तीच झाली ना. एकदम बरोबर एकदम बरोबर अगदी योग्य. तुम्ही आता पूर्ण जगाचा अभ्यास करा आणि तुम्ही बघा की जे वेस्टर्न कंट्रीज आहे तिथं श्रीमंत जो त्यांचा अपर क्लास क्राऊड असेल त्यामध्ये शेतकरीसुद्धा आहेत तिकडे. तर त्यांना ते दिवस आलेले आहेत. त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व कळालेलं आहे. इस्रायलमध्ये किती आधुनिक शेती होते. असं म्हणतात इस्रायलमध्ये खूप सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत. मराठीच लोक आहेत अगदी शेती घेतला 1000 एकर. बरोबर. म्हणून आपले लोक शेती करतात. माझेच मित्र आहेत जे इस्रायली नॅशनल आहेत पण ते मराठी आहेत. ओके. माझे 1-2 मित्र जे इस्रायलचे नॅशनल्स आहेत नागरिक पण मराठी बोलतात. तर त्यांनी पण मला हे सांगितलं की आपलेच लोक चांगली शेती तिथं करतात. मग टेक्नॉलॉजी आली आहे आणि त्यांना जे महत्त्व आहे शेतकऱ्यांना तिथं ते आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना देता आलं पाहिजे. तर चांगलं आयुष्य परत आपण पुढच्या पिढीसाठी आणू शकतो. मिसळचं सगळ्यात म्हणजे जुन्या काय असे ऐतिहासिक तुम्हाला किंवा अशा जुन्या काही गोष्टी अशा पुढे दिसतात कधी मिसळबद्दल दिले असं कळतं का मिसळ इन्व्हेंट कधी असं काय ऑफिशियल वगैरे काय आहे का की इतक्या वर्षापूर्वी मिसळ तयार झाली असं यांनी शोध लावला. मध्यंतरी मी एक लेख वाचला होता मिसळीवर. सरासरी 1800 ते 1900व्या शतकामध्ये याचं मेन्शन आहे. त्याच्या अगोदर पण मेन्शन असेल पण जो आता मिळाला आणि जो प्रचलित झाला आहे असं मेन्शन आहे की हे जे खेड्यागावावरनं शेतकरी जायचे तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठेच्या ठिकाणी. एक नाशिकमधले काका होते मी त्यांचं ऐकलेलं आहे. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की नाशिक हे तालुका होता आधी तालुक्याचं ठिकाण आणि बाजारपेठ होती. तर आजूबाजूचे शेतकरी आपलं कडधान्य किंवा जे काही शेतातला माल आहे तो विकायला आणायचे त्यावेळेस ते भाकऱ्या घेऊन यायचे. आणि छोटे मोठे जे उपारगृह आहेत त्या बाजारपेठेमधले ते फक्त काय करायचे की त्यांच्याकडे जे काही पदार्थ आहेत म्हणजे भजी बनवली आहे बटाटा बनवला आहे फरसाण बनवलं आहे आधी जे बनवायचे ते सगळं एकत्र टाकायचे आणि त्याच्यावरती भाकरी कसं ड्राय आहे मग ड्रायसोबत ड्राय नाही खाता येत म्हणून तो रस्सा इन्व्हेंट झाला. मग ज्या भागात हिरवे वाटाणे आहेत म्हणजे आता कसं आहे की ठाण्यामध्ये हिरव्या वाटाण्याची मिसळ आहे वाटाण्याची मिसळ आहे एकंदरीत. काळ्या वाटाण्याची मिसळ आमच्याकडे आहे काळ्या चण्याची मिसळ विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात मटकीची मिसळ आहे. तर जे कुठलं कडधान्य ज्या कुठल्या रिजनमध्ये पिकतं ते कडधान्य आणि त्याचा रस्सा बनवला गेला आणि तो रस्सा ह्या ड्राय गोष्टींमध्ये एकत्र करून टाकण्यात आला आणि मग भाकरी ड्राय असल्यामुळं त्याला रस्सेदार काहीतरी पाहिजे म्हणून मग ते मिसळ आणि ते भाकरीचं कॉम्बिनेशन होतं. पाव काही हा आपला नेटिव्ह पदार्थ नाही आहे हा आपला पदार्थ नाही आहे पण पोर्तुगीज आले तर मग त्यांनी पाव आणलं. मग हे बाकीचा फॉरेन इन्फ्लुअन्समुळं पाव आले आणि पाव आले तर हळूहळू मग लोक भाकऱ्या आणणं लोकांचं कमी झालं किंवा कमी पडायचे. आता लोक पाव घ्यायचे आणि पाव स्वस्त मिळायचा आणि तो पाव एवढा प्रचलित झाला हळूहळू आणि मग ते हळूहळू पाव भाकरीला रिप्लेस करत गेला
आणि ती मिसळ आणि पाव याचं कॉम्बिनेशन हळूहळू बनत गेलं. पण माझी सुद्धा आजोबांसोबतची मेमरी बरं का, हम्म. चपाती घेऊन जायची. हां बरोबर मला आता क्लिक झालं खूप लहानपणी, बरोबर, ते बरोबर. 6-7 वर्षाचा असताना बरोबर. 5 वर्षाचा असताना त्यावेळेस ते मिसळ हाऊस असायचे ना. फक्त म्हणजे मी त्यात आमची तर मटकीची जास्त असते, मटकी खूप जास्त, फरसाण मला असं वाटतं फार कमी किंवा नसायचंच बहुतेक. अगदी वरून थोडं फार एकदम गरम ते तसा मग्या भरून येणार मिसळाचा आणि गरम ते आपल्या याच्यात ओतणार, चपातीसोबत खायची पोट भरलं. बा. स्वस्तातला एकदम भारी ऑप्शन बस 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 अगदी बरोबर. मला सगळ्यात स्वस्त मला असं वाटतं 20-1 रुपयाची आठवते, 20-25 रुपयाची. मला 2 रुपयाची आठवते मला 20-25च्या खाली नाही. आणि 2 रुपयाची म्हणजे ती अकोल्यासारख्या ठिकाणी, ते सुद्धा 98-97 मध्ये. तुम्ही सगळ्यात स्वस्त पावभाजी कितीला खायची? 10 रुपये. 25 रुपयाला खाल्ली असेल मला. 10 रुपये, ते सुद्धा 2004-05 मध्ये. मी पण ती 25-30च्या आसपासच खाल्ली. 4-5 मध्ये पावभाजी खाल्ली पहिल्यांदा, आणि ती सुद्धा 10 रुपयाला होती प्लेट. त्यात इथे भरपूर भाजी आणि पावसुद्धा भरपूर द्यायचे. आता सारखं नव्हतं. आमचा एक भाऊ मला म्हणला, एक दिवस म्हणलं कशाला वाया घालतोय, तो म्हणला काय नसतं वाया काहीच जात नाही. म्हणलं खाली सांडलं ना नाही जात. म्हणलं हे किडे मुंगे वगैरे खाऊन घेते. कुठं वाया जातं? नाही जात वाया. आता हे आपण म्हणतो ना जेवण वेस्टेज करता, हे करता ते करता, ते कचऱ्यात मी नाही. शेतात आपलं नांगर वगैरे हाटला आजोबांसोबत गेलो ना, आजोबांची सवती जेवण झालं की भाकरीचे बारीक बारीक तुकडे असे फेकून द्यायचे. अख्ख्या समजा असं नांगरलेलं वावर हो तिथं एक मुंगी दिसत नाही, हो. फेकलं की लगेच मुंग्याच मुंग्या यायचे. असं वाटतं एकदम प्युअर ना. तिथं आंबे सुद्धा नाही नीट खाले भेटे, तेवढा सीझन आलाय चांगला, कोणते खरीन कोणते खोटे. नाही, आता सगळी भेसळ झाली होते. इंजेक्शन लावून पिकवल्या जाणारे गोष्टी आहेत आता. हे बघा ना, याचा वास किती मस्त, लय वेगळा मी घेतला, मला एकदम डिवाईन वास आहे, डिवाईन. लय भारी. ते मग एक तो खराब झालेला पाड बघून त्याचं पण वाचलंय. कुठलंच फूल किंवा कुठलं सुगंध याला कम्पॅरिझन नाही आहे, अजिबात नाही. खूप जुने आंबे येते, मला आता वाटतं ॲटलीस्ट 2 पेट्या बघितल्या. हो हो. आजोबा किती जुने आंबे येतो हे, त्यांना पण आठवत नाही. तुमचं वय किती आहे? 5,000. पण तुम्ही बघता तो एवढेच आहेत रे. तुमच्या लहानपणीपासून असंच आहे. आमच्या गावचे 2 विहिरी शेजारी 2 चिंच आहेत. 100 वर्ष जगून गेले आमचे ते आजोबा. ते पण म्हणले मी जाणल्यापासून एवढीच आहेत. काही काही झाडं 400-500 वर्ष बघून झालेले झाडं आहेत. म्हणजे असं म्हणतात की वडाच्या झाडाला फार आयुष्य असतं. हो वाटायला असते. तर म्हणा. तर चिंचवडमध्ये ह्या 2च झाडी प्रकारी होत्या, चिंच आणि वड, म्हणून त्यांना चिंचवड असं नाव पडलं. चिंचवड आणि वड. हो. तर चिंचवडमध्ये तुम्ही गेले तर जुन्या गल्लीबोळांमध्ये भरपूर वडाची झाडं आहेत. ते असं म्हणतात की 500-500 वर्ष, 500-500 वर्ष जुनी. अजून एक आंबा आहे. आज आपलं नशीब काय नशीब आहे बघा. एवढं नशीब काढलंय मी आज आयुष्यात. टाकून द्या, टाकून द्या. तुला सोडून घासातला घास घेऊन आलो. त्यांना द्या ना, ते नाही खायला ना. लाजत असेल. त्याला माझा निगेटिव्ह PR करायचा आहे की हरीश गोरक्षला खाण्यापाण्यासुद्धा सुद्धा विचारायचं मी शूट करायला. त्याची फार मोठी इच्छा आहे, ती पूर्ण व्हायला लागली हळूहळू. लोक मला आता बोलायला लागले की त्याला काय एवढं त्रास. आंबा काय त्याला आवडत नाही, त्यामुळे पेढीचं विचारलं, आंब्याचं नाही विचारलं. त्याला आवडत नाही का? आपल्याकडे एवढे तिकीट्स नाहीत की मी कॅमेऱ्यावरती आंबे खाऊ शकतो, त्यामुळे आपलं तोंड भरून नंतर खाऊ. दाखवा. लय मॅनर्स नाही खाल्ली तर फीलच नाही यायचं. हो हो हो, थांबा, मी हे खाऊ शकतो. तुमच्याकडलं हे तिकीट्स आहेत दुसरं. नाही, एटिकेट नाही, पण मी खाऊ शकतो. एटिकेट गया तेल नाही, ते खाले ते देता पाण्याचं खातो. खराब पाणी. हा फुटला असल्यामुळे खाऊ शकतो. करायचं कंटिन्यू. होय, कंटिन्यू करायचं की लावायची चेअर. तुम्ही बघा फुटेज काय म्हणतो. कम्फर्टेबल तर आपण आता झालोच बसून. आता आम्ही एवढी आम्हाला खुर्चीवर जायची इच्छा नाही राहिली. अशीच मजा येते. आणि बरं, आपण पॉडकास्ट चालू केलं आहे, म्हणजे कॅमेरा चालू केलं, तर आपण काही रेकॉर्डिंग चालू केलं का? चालू आहे थोडे. म्हणजे बोललो ते रेकॉर्ड होणार आहे का? हो. 37
ठीक आहे मग काय अजून 20-25 मिनिटाची पॉडकास्ट आहे. काय चव आहे याला. मला द्या की स्लाइस. फोडा फोडा फोडा. हात धुवून घेऊ, काही नाही, कपडे पण होतील, सॉल्व होईल सगळं. वा वा वा. म्हणून म्हटलं ना की महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा चविष्ट जिल्हा. खाण्यावरती आपण बोलतोय आणि खाण्याबद्दलचं नैसर्गिक आशीर्वाद देवाचे. नैसर्गिक. हा खातो गोरक्ष खातोयस का? खरं सांगू का, कुठल्याच हापूसला पण चव नाही याची. अरे का अहो संबंधच नाही, हा फीलच नाही. आणि आमच्याकडे याचं पान पण खाल्लं जातं. चांगलं लागतं ते, गोड लागतं. आम्ही लहानपणी खायचो, काहीच व्हायचं नाही. आता प्रॉब्लेम आहेत सगळे, आधी काहीच नव्हतं. काही खाल्लं की आता ते प्युरिफायर आलं की नीट फळं कशी धुवून घ्यायची, कारण त्याच्यावर खूप जास्त हे काय गळ नाही आता सर. याचा हा काय- वळण पडल्यावर त्याला काय प्युरिफायर पाहिजे. म्हणजे याला पण फवारी मारत असतो. खाऊ तुम्हाला खायचं आहे? खा की मी हा पडत. आई शपथ, मला असं काही मिळालं नाही, मला रडायलाच येतो. हा ना, भाऊ निघून जातो माणूसले. नैसर्गिक गोष्ट काही मिळाली ना खूप चांगली आहे, कारण जेवणामध्ये ती जादू आहे. हे कमावला नाही जाऊ शकत. हे उगवल्या जाऊ शकतं फक्त. उगवणारं पाहिजे. वा वा. गोरक्ष खाऊ का आंबा? मी कन्सर्न घेतली, मी हंबल आहे ना. कन्सेंट. कन्सेंट सॉरी. मी आता ह्यानी खातो. असा खाऊ खतरनाक आंबा आहे. गावाला नाही. बाबा हा किती मस्त आंबा आहे, खरंच खूपच मस्त. आमचं नशीब लयच फुलले. आता एवढे आंबे खाल्ले पण याची मजा नाही. आता हापूस आलाय माझ्या घरी देवगडमधून, पण त्याची मजा नाही. हे एकदम भारी आहे. नाश्त्यात जिंकते. आमच्या वेळेला घरातल्या खाताखाली गवंड्यात पुरून ठेवायचे सगळे आंबे पिकायला. मजा होते. दिवसभर राहायचं. घ्या आंबे खा. गरिबी ती होती का ही येतेच करणार झाले आता पैसे येऊन. गरिबी जी आता आपल्या आयुष्यात आहे तीच गरिबी आहे सर. तीच नाही, हीच गरिबी सगळ्यात. दारिद्र्य आहे आपल्या आयुष्यात, काही खायला नीट भेटत नाही. अजून दारिद्र्य काय पाहिजे? पैशाचं काय करायचं, शेवटी तर खाण्यापिण्यासाठी विषय आहे. हे जे ट्रान्झिशन होतं जॉबचं काय कसं, जॉब आवडायचा का तुम्हाला? जॉब करताना त्यावेळेस गरजच तशी होती ठरवलं जॉब होतं, करायची. आवडू न आवडू. दुसरं म्हणजे मला आत्ता काय वाटतं, मी जेव्हा मागं बघतो जॉबचं काळ, प्रत्येक गोष्ट तुम्हाला घडवते. म्हणजे जो बिझनेस मी उदाहरणार्थ 28-30 वर्षी केला. पण त्यावेळेस काय आवडत होतं, हे तर आपण बोलूच. जॉब करतानाचे माइंडसेट काय होते त्यावेळेस, म्हणजे त्यावेळेस जॉब करणारे नितीन सर? मी फार डेडिकेटेड एम्प्लॉय होतो. म्हणजे मी मस्तीखोर होतो, मस्ती पण करायचो, पण मला आय वॉज व्हेरी पॅशनेट टुवर्ड माय वर्क. कोणता जॉब होता तुमचा? मी इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोफाईल जो होता माझा, कंटेनर शिपिंग, मर्स्कमध्ये होते. त्यामध्ये काय होतं, त्याचं डॉक्युमेंटेशन बनवायचं बॅकएंडचं. एक कंटेनर दुसऱ्या देशात कसा जातो, कुठला माल जातो, कस्टम्स कसं होतं, त्याचं डॉक्युमेंटेशन कसं होतं, इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोसेस कशी आहे, शिपिंगमध्ये होतो आम्ही. इन शॉर्ट खूप शिकायला मिळालं. किती वर्ष केला शिपिंगमध्ये? मी जवळजवळ एक 6-7 वर्ष शिपिंगमध्ये केला. 7 वर्ष जॉब केला आहे तुम्ही? मी टोटल 10 वर्ष जॉब केले. काय वर्ष? त्यापैकी 7 वर्ष शिपिंग आणि 3 वर्ष आय टी. ओके. आय टीत कशी आता मुवमेंट मला त्यावेळी शिफ्ट झालं? TCSमध्ये मी शिफ्ट झालो शेवटी. तिथं काय करायचं? पण मला ती मजा नाही यायची जी मजा शिपिंगमध्ये आली होती. का? प्रॅक्टिकल होतं. ओके. पैसा कमी होता,
प्रॅक्टिकल होतं की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग वन कंटेनर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. वन कंट्री टू अनदर. हां, म्हणजे वन कंट्री टू अनदर कंट्री. हां. भारी भारी किस्से आहेत. एक कंटेनर जो इजिप्तला जायला पाहिजे होता तो टर्की गेला होता काही चुकांमुळं. तर मग त्या कस्टमरला हँडल करणे, त्याचं जे कन्साइनमेंट आहे ते तिकडे पोचवणे, फार प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. शिकायला मिळायचं. इंटरनॅशनल ट्रेडबद्दल फार शिकायला मिळालं त्यावेळेस. मग इथं आय टीत काय करायचं तुम्ही? मी डेवॉप्स नावाचा टेक्नॉलॉजी होता, हां. तर शिकता शिकता माझे नाकी 9 आले. आणि जेव्हा मी शिकायला घेतलं तेव्हा मला कळालं की टेक्निकल शिकण्याची माझी जे वय आहे ते निघून गेलेलं आहे. आणि मे बी त्याचे तेवढी बुद्धिमत्ता माझ्याकडे पुरेशी नाही आहे जे टेक्निकल शिकायला लागतं. तर मला ते शिकतानाच कळालं की हे मेरे बस की बात नाही आहे. मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे आता आयुष्यात. ओके. आणि तोपर्यंत माझ्यावरच्या सगळ्या EMI कमी झाले होते. ओके. EMI संपले होते. काय घरी वगैरे घेतलं होतं? नाही नाही नाही, जागा घेतली होती अकोल्याला. वडिलांची फार इच्छा होती जागा घ्यायची. पर्सनल लोन करून? पर्सनल लोन करून मी जागा घेतली होती. 20% पर्सनल. एवढ्या महाग? माझा पगार 16,000 होता. 2012मध्ये 16,000 पगारावरती पर्सनल लोन देणं अशक्य होतं. HDFC बँक एकमेव होती. एक एजंट ब्रोकर होता, तो माझ्या वयाचा असेल. मायक्रो लोन द्यायचे? माझ्या वयाचा असेल तो. त्याला माझ्यावर दयामाया आली आणि त्यांनी मला लोन दिलं. दुसरं माझा जो रूममेट मित्र होता तो खूप काइंड असल्यामुळं, खूप प्रेमळ असल्यामुळं, त्याचं खूप प्रेम असल्यामुळं माझ्यावरती, त्यांनी त्याच्या सॅलरीवरती पर्सनल लोन काढलं आणि मला दिलं. तर त्याच्या त्या उपकारामुळं आणि त्या लोनवाल्या उपकारामुळं, अशा 2 गोष्टींमुळं मला ते प्लॉट घेता आला आणि आईवडिलांना तेवढं गिफ्ट करता आलं माझ्यातर्फे. बाकी आयुष्यामध्ये आपण काही कमवू शकलो नाही जॉब करत असताना. एक बहिणीचं लग्न केलं, त्यात हातभार लावला थोडाफार, आणि तो प्लॉट एक गिफ्ट दिला घरच्यांना. मग जॉबला कंटाळले होते का शेवटला? वैताग आलता? आपण असं निगेटिव्ह सांगायला पाहिजे ना. जी परिस्थिती ती सांगायला पाहिजे खरं. मी जसं जॉब करायला लागलो सुरुवातीला, इथून कट कराय, हां, हे पण ठेवणार मी खरं सांगा. तर जेव्हा जॉब करायला लागलो सुरुवातीला तेव्हा फार एनर्जेटिक होतो. तेव्हा असं वाटायचं की मला जर कोणी 100 रुपये पे करतं आहे तर मी 200 रुपयाचं काम केलं पाहिजे. ही शिकवण घरातून आहे. एखादा कोणी तुम्हाला 100 रुपये देतो, त्याला 200 रुपयाचं काम करून द्या, म्हणजे तुमच्याकडे 200 रुपयाचं काम येईल. बरोबर. मग तुम्ही 400 रुपयाचं काम करून द्या, म्हणजे तुमच्याकडे 400चं काम होईल. ही शिकवण घरातून आहे. त्यामुळं मी हे काय ओव्हरटाईम कोण करतो कंपनीमध्ये, तर मी एकदम तयार असायचो की ओव्हरटाईम करतो, काय अडचण असेल तिथे थांबतो. तर तसं मी काम करणारा एम्प्लॉई होतो. आणि काही आपल्याला इन्क्रिमेंट काय जास्त मिळेल का, प्रमोशन मिळेल का, याची फारशी अपेक्षा न करता, याचं फारसं टेन्शन न घेता मग मी तो जॉब करायचो. पण हळूहळू पुढं कळायला लागलं की आपल्या घरच्यांच्या गरजा, आपल्या गरजा वाढत चाललेल्या आहे. आपल्याकडे EMIs आहेत, घरी आपल्याला काहीतरी देणं लागतं. मग घरी आपली बहीण भाऊ शिकत आहेत, पण त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. पण जसे खर्च वाढत गेले तेव्हा कळायला लागले की हा पगार पुरेसा नाही आहे. तशी महागाई पण वाढली पुढे. 2010मध्ये मला 13,000 पगार, तर तो 2017-18मध्ये माझा पगार 18-20 हजारच्या पुढं जाईच ना. तर एवढ्या वर्षात मग मला कळायला लागलं की खर्च जास्त झाले, पगार कमी झाला. उद्या आईवडिलांना काही घ्यायचं झालं 10 वेळा विचार करावा लागतो. तर मग असा जॉब आपल्या काही कामाचा नाही आहे असं वाटायला लागलं शेवटी. IT मध्ये मूव्ह झालो त्यामुळे पॅकेजच्या मोहापायी. पण तिथं शिकता माझे नाकी 9 आले. मला कळायला लागलं की माझी बौद्धिक पातळी कमी आहे टेक्निकल एज्युकेशन घ्यायला, किंवा मला इंटरेस्टच फारसा येत नव्हता. मी ब्लॉक माइंडनी शिकायचो मला असं वाटतं त्यावेळेस. तर माझ्या डोक्यातच ते जायचं नाही. शेवटी कंटाळलो मी. आणि कोविडच्या 1 वर्ष अगोदर मी निर्णय घेतला की आता आपल्याला जे आपलं स्वप्न आहे फूडमध्ये काहीतरी करायचं. तर ते फूडचं पाऊल मी उचललं आणि मी रेस्टॉरंटला सुरुवात केली. त्या अगोदर मी बरेच जिल्हे महाराष्ट्रातले फिरलो, थोडा अभ्यास केला मसाल्यांचा. कोल्हापूरला गेलो, तिथले मसाले टेस्ट केले, बऱ्याच ठिकाणी गेलो. आणि मग मी एक मसाला हळूहळू डेव्हलप केला. आणि मग आपलं एक छोटेखानी रेस्टॉरंट सांगलीमध्ये छोटी जागा मिळाली.
तर मग तिथं कमी भाडं असल्यामुळं मग तिथं चालू केलं. कधी झालं होतं ते सगळ्यात पहिलं? 9 जानेवारी 2019 माझं रेस्टॉरंट पहिलं चालू झालं. ओके. मिसळच करावं इथपर्यंत कधी पोहोचलं? त्याच्या आधी काही वेगवेगळे आयडिया चालू होते डोक्यात? अगदी बरोबर. डिस्कवरी फेज कशी होती? अगदी मिसळ बरोबर. लॉक होण्याच्या आधी काय काय कुठाने करून झाले? अगदी बरोबर. सुरुवातीला जेव्हा मी आता बॅचलर असताना बनवायचो जेवण, तर तेव्हा डोक्यात काय होतं की आपण हे जे घरी बनवतो आहे, जे आपले पदार्थ घरचे आहेत, म्हणजे रोडगे, डाळ भाजी, आलू वांग्याची भाजी, मिरच्याची भाजी, कढी, हे गोष्ट आपण बनवूया आणि हे आपण एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती आपण जेवण देऊया. हे माझं स्वप्न होतं की आपल्याला असं रेस्टॉरंट मी इमॅजिन करायचो की आपल्या रेस्टॉरंटमध्ये काय म्हणू त्याला पैजामा आणि टोपी घालून माझा जो वेटर आहे तो सर्व करतोय. हां, म्हणजे भगवा शेला म्हणतात आमच्याकडे गमछाला. तो शेला, भगवा शेला आहे, त्याच्या खांद्यावरती टोपी आहे, खाली चप्पल आहे आणि सदरा आहे त्याच्याकडे. सदरा म्हणजे कुर्ता, त्याला सदरा म्हणतात आमच्याकडे. पैजामा. ह्या ड्रेसमध्ये मी इमॅजिन करायचो की आमचे जे काही कामगार आहेत ते ह्या ड्रेसमध्ये आहे, मी सुद्धा ह्या ड्रेसमध्ये आहे आणि आम्ही सर्व करतोय कस्टमरला केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती. पळसाच्या पानाची पत्रावळी असतात विदर्भात, ज्या लग्नाच्या पंक्तीमध्ये. वडाच्या पानासारखं, त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या पानं, पळसाची पानं असतात. पळसाची पानं सगळीकडेच मिळतात. हो. तर त्या पळसाच्या पानावरती पत्रावळीचं जेवण मला द्यावं असं माझी फार इच्छा आत्तासुद्धा आहे. पण त्या पत्रावळी आता मिळत नाहीत ऑर्गॅनिक तशा. पण खूप ती कॉस्टिंगमध्ये बसत नसतील आता. मी ते बसवणार आणि लवकरच मी त्याचं पण काहीतरी करायचं माझ्या डोक्यात आहे. जुन्या काळात लग्नांमध्ये तीच पत्रावळी असायची. तीच करायचं आपल्याला आणि ती पत्रावळीची जी गोष्ट आहे ती परत आणायची आणि हेच नाव आपल्या रेस्टॉरंटला द्यायचं आहे. काय? पत्रावळी. पत्रावळी. त्याला प्युअर व्हेज रेस्टॉरंटचं तसं माझ्या डोक्यात आहे. तर हे इमॅजिन केलं होतं मी 2018मध्ये 17मध्ये की असं रेस्टॉरंट करूया. जागा पण माझी लक्षात होती. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहायचो, तर नवीन नवीन पिंपळे सौदागर हा डेव्हलप होत होता. तेव्हा मला वाटायचं की या चौकातच माझे खानावळ पाहिजे आणि या चौकातल्या खानावळीमध्येच आपण पत्रावळीमध्ये तुपातलं जेवण मस्त लोकांना वरण भात आणि या सगळ्या भाज्या आपण द्यावं विदर्भ स्टाईल. हे चॅलेंजिंग होतं तसं? हे चॅलेंजिंग का होतं, मी जसं बिझनेस करायला घेतलं तेव्हा मला कळालं की याच्या इन्व्हेंटरीज खूप आहेत. जेवढे मेन्यू जास्त वाढतील रेस्टॉरंटमध्ये, आता मी हळूहळू शिकलो आहे, तर हळूहळू हे शिकलो की जेवढे मेन्यू जास्त असतील त्याची इन्व्हेंटरी जास्त आहे बॅकएंडला. मग इन्व्हेंटरी जास्त झाली की तुम्हाला ते मॅनेज करायला कठीण जातं. आणि मला वाटतं की हे बिझनेस टाकतानाच माझ्या लक्षात आलं हे बरं झालं. म्हणून मग मी काय विचार केला की मला काय बनवता येतं ते विकल्या जातं का, तर ते विकायला कठीण आहे. म्हणजे बिझनेस करताना एखादी आयडिया खूप सुंदर वाटते पण ती तुम्हाला प्रॉफिट बनवून देईन असंच नाही. कारण की धंद्यामध्ये तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा कॅल्क्युलेशन्स तुम्हाला डोक्यात लक्षात घ्यावे लागतात. तर मग एखादी गोष्ट कॅल्क्युलेशनमध्ये बसते का, ते बिझनेसमध्ये प्रॅक्टिकली ते आयडिया किती वर्केबल आहेत हे आपण आधी ॲनालिसिस केलं पाहिजे. जस्ट बिकॉज मला विदर्भातलं जेवण बनवता येतं म्हणजे ते विकता येईल असं सुद्धा नाही. आणि त्यावेळेस ती परिस्थिती पण नव्हती आणि मला तो कॉन्फिडन्स पण नव्हता की मला ते विकता येणार आहे की नाही. म्हणून मग मी काय विचार केला काय विकल्या जाते, तर मला कळालं की 2 गोष्टींचे फार क्रेज होता त्यावेळेस. मटण भाकरी, चिकन भाकरी हा एक क्रेज होता आणि दुसरं म्हणजे मिसळ खूप विकल्या जायची. आता मी पिंपरी चिंचवडमध्येच बॅचलर लाईफ स्पेंड केल्यामुळं आमच्याकडे मिसळीचे खूप जुने जॉईंट आहेत. मग तिथं आम्ही 30-40 रुपयात मिसळ खायचो त्यावेळेस. तर तेव्हा मला कळालं की हा एक पदार्थ आहे जो विकेंडला फार प्रचंड प्रमाणात विकला जाऊ शकतो. मग मी त्याच्यावर रिसर्च केला. आमच्याकडची गिल्ली मिसळ कशी वेगळी आहे, त्याच्यानंतर कोल्हापुरात कशी मिसळ आहे, इकडे कशी मिसळ आहे, ह्या सगळ्या मिसळींचा मी फार सखोल अभ्यास केला. आणि सखोल अभ्यासातनं मग माझं हळूहळू ग्रॅज्युअली लक्षात आलं की मिसळ हा एक प्रत्येकाचा आत्मीयतेचा पदार्थ आहे, प्रत्येकाच्या जवळचा पदार्थ आहे. मग हा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि विकू शकता. मग मी माझी एक स्वतःची टेस्ट डेव्हलप केली आणि मग मी त्याला सुरुवात केली. मग त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग ते सांगवीमध्ये लोक म्हणायचे, पिंपळेकरमध्ये इंजिनियर मिसळ. मग सुरुवातीच्या काही तुम्ही रील जर जुन्या काढून बघितल्या 2021च्या वगैरे इंस्टाग्राममध्ये, तर त्या रीलमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की इंजिनियरची फेमस मिसळ. मग ती तशी नावारूपाला आली. मग आम्ही त्यात थोडेफार एक्सपेरिमेंट करून मग दम मिसळ, बाकीचे मिसळ, मग हळूहळू 1-2 पदार्थ, कढी वडा, मग वडा रस्सा, मग पुलाव, पावभाजी, असे एक पदार्थ आम्ही जोडत गेलो. असं तुम्हाला वाटलं नाही का मग मी माझं मिसळचं दुकान आहे, बाकीच्या गोष्टी काय ॲड करू? परत कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता आले पाहिजे. आता पूर्वी काय व्हायचं पिंपरी चिंचवडमध्ये तरी की मिसळीचे दुकान 4 वाजता बंद व्हायचे आणि एकच टाईम लोक चालू ठेवायचे. तर माझ्या लक्षात आलं की आपण तसंही भाडं भरणार आहोत
कामगार आपल्याकडे कामाला आहेत. आपण जर दोन शिफ्टमध्ये जर रेस्टॉरंट चालवलं तर रात्रीसुद्धा लोक मिसळ खाऊ शकतात. आणि हळूहळू आपल्याला रात्रीचासुद्धा मिसळीसाठी कस्टमर बेस बनत गेला. पण हळूहळू लक्षात आलं की नवरा बायकोमध्ये जर नवऱ्याला मिसळ खायची आहे तर बायकोला मिसळ नाही खायची आहे रात्रीची, तर मग त्यांना काय देता येईल. तर मग मी पावभाजी पहिला पदार्थ मिसळीच्या व्यतिरिक्त तो इंट्रोड्यूस केला. तर मिसळ आणि पावभाजी 2च पदार्थ विकायचो. मग नंतर हळूहळू मला लक्षात आलं की आपण एक पदार्थ टाकत गेलो पाहिजे, म्हणजे ऑप्शन दिले पाहिजे. लहान मुलं आले तर पुलाव खातील. मग नंतर काही लोकांनी बटाटा वडा, कढी वड्याची डिमांड केली. तर मग आता विदर्भाची कढी आणि बटाटा वडा याचा एक फ्युजन कढी वडा असा पदार्थ मी काढला आहे, जो की ऑलरेडी मला वाटतं नाशिक साईडला खूप फेमस आहे. तर तो कढी वडा हा पदार्थ आपण आपल्या पण आहे कढी वड्याची, म्हणजे 1-2 ठिकाणी करेक्ट मला वाटतं प्रत्येक शहरामध्ये आहे. आता अकोल्यात सुद्धा समोसा, कढी वडा, हां प्रत्येक शहराची आपली चव आहे. तर प्रत्येकजण आपापल्या चवीने खातो. तर त्याप्रमाणे मग ते डेव्हलप केलं आणि कढी वडा रस्सा, त्याच्यानंतर आता आम्ही साबुदाणा खिचडी लॉन्च केलं आहे, मोदक लॉन्च केला आहे. तर हळूहळू सुरुवात केली त्यावेळेस नावाची सगळ्यात चॅलेंजिंग प्रोसेस असते, तुम्हालाच माहिती आहे कायमस्वरूपी. आत्ताही आपण एका नवीन प्रोजेक्टच्या नावासाठी आता एक चॅलेंज घेतो परत. बरोबर. सात्विक नावापर्यंत कसं पोहोचलं तुम्ही? सात्विकचं ह्या मिसळ हाऊसला नाव द्यायचं आहे त्यावेळेस पहिलाच व्यवसाय होता, एक्साइटमेंट असेल 100%, काहीतरी भारी नाव द्यायचं आहे असं होतं. की सात्विकचं ज्यावेळेस तुम्ही नाव द्यायचं ठरवलं तर सात्विक मिसळ हे नाव फायनल कसं झालं, तिचा जो सगळा सिनारिओ आणि सगळी मोमेंटम कशी होती? आधी जेव्हा मी हे आयडिया आली डोक्यामध्ये की आपल्याला मिसळ हाऊस चालू करायचं आहे, तर माझ्या डोक्यात असं होतं की मी वऱ्हाडी हे नाव द्यावं, कारण की मी वऱ्हाडाच आहे. आणि अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या भागाला लोक वऱ्हाड असं संबोधतात आणि वऱ्हाडी मिसळ असं नाव द्यायचं होतं मला. वऱ्हाड म्हणजे काय? वऱ्हाड म्हणजे ह्या रिजनला वऱ्हाड म्हणतात. विदर्भ जसं एक भाग आहे, खानदेश भाग आहे, कोकण कसं भाग आहे, तसं वऱ्हाडी जेवण आहे. वऱ्हाडी जेवण आहे म्हणजे काय, आता विदर्भात पण 2 आहे, वऱ्हाडी आणि सावजी. ओके. सावजी म्हणजे नागपूर. सावजी काही चेन आहे? हां, ती जे सावजी आहे ही कम्युनिटी आहे. ते कम्युनिटीचं नाव सावजी कम्युनिटी, एक समाजाचं नाव आहे सावजी समाज. तसं वऱ्हाडी हे एका रिजनचं नाव आहे, एका भागाला, स्पेसिफिक भागाला वऱ्हाड असं संबोधलं जातं. त्यात अकोला एक महत्त्वाचं केंद्र आहे. तर माझ्या डोक्यात असं होतं की आपण वऱ्हाडी मिसळ असं काहीतरी नाव द्यावं. परंतु त्यावेळेस मी जेव्हा रिसर्च केला तर ऑलरेडी कोणीतरी वऱ्हाडी मिसळ या नावाने हां, तर तो ब्रँड चालू होता. त्यांचे मला वाटतं त्यावेळेस भरपूर शाखा होत्या वऱ्हाडी मिसळच्या. तर मग ते मला म्हणजे इच्छा नसताना सुद्धा ते नाव सोडावं लागलं. आणि मग मी विचार केला की आपण दुसरं काहीतरी नाव घेऊया. मग संपूर्ण सात्विक हे नाव माझ्या डोक्यात आलं. आणि ते कसं आलं तर याच्यातनं आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा लोकांना की बाबा संपूर्ण सात्विक म्हणजे काय. तर आम्ही जी हळद बनवतो आहे, लाल मिरची बनवतो, जे मसाले बनवतो ही घरी बनवतो आत्ता. ओके. आणि यातले बरेच जे मसाले आहेत जसं हळद वगैरे हे आमच्या आणि आमच्या नातेवाईकांच्या शेतातनं आम्ही आणतो आहे. लाल मिरची आणतो आहे. धणे मुख्य म्हणजे आमच्या अकोल्याच्या काळ्या मातीतून पिकवलेली धणे आहेत. मग त्याचा स्मेल, त्याचा अरोमा, त्याची टेस्ट एकदम वेगळी आहे. मग ते आपल्या मिसळमध्ये जाणवते की हे मसाल्यांचा सात्विकपणा, म्हणून ते सात्विक असं नाव दिलं. पण मला नंतर लक्षात आलं की सात्विक म्हणजे त्याचे काही वेगळे पण अर्थ आहेत, कांदा लसूण नसलेले. पण आपल्या मिसळीचा तसं अर्थ अजिबात नाही आहे. सात्विकता म्हणजे आम्हाला असं सांगायचं होतं की केमिकल विरहित, केमिकल नाही, रंग नाही, घरी बनवलेले मसाले, म्हणून संपूर्ण सात्विक असं ते नाव दिलेलं. त्यावेळेस आपल्याला थोडंसं नॉलेज कमी असल्यामुळं मे बी हे नाव देण्यात आलं. परंतु हे नाव हळूहळू एवढं प्रचलित झालं आणि लोकांना आता आपलंसं वाटतं आणि आपले कस्टमर प्रत्येक एरियामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि त्यांना हे नाव फारसं आवडतं आता. गोरक्ष तो आंबाला डिस्टर्ब करते, मला घेणं तुझ्या पैसे. अरे सारखी नजर त्याच्याकडे. आपल्या कंट्रोलमध्ये आलं म्हणजे अपना हो गया, अभी अपना है बस. इज आवर प्रॉपर्टी. आपला हाँ, सील कर दिया उसको, सील दिस प्रॉपर्टी. सात्विकच्या फ्रँचायझी करायच्या ह्या आधीपासून डोक्यात होतं? जेव्हा खरं सांगतो ऑनेस्टली, जेव्हा मी चालू केलं IT चा जॉब सोडून, आता इंडस्ट्रीला वैतागून आपण चालू केलं आहे की मेहनत मी 20 तास 15 तास आम्ही मेहनत करतो आहे आणि त्याच्या मोबदल्यात पुरेसा पैसा न मिळत असल्यामुळं असा विचार केला की आपण आपला धंदा करूया आणि यातनं काहीतरी आपण करायचा प्रयत्न करू. तोपर्यंत सगळे EMI संपले, थोडंसं रिलॅक्स झालेलो. तर त्यावेळेस मी विचार केला की आपण करू छोटासा बिझनेस. पण त्यावेळेस अजिबात असं लक्षात नव्हतं की आपल्याला फ्रँचायझिंगसुद्धा करता येईल, काय याच्या फ्रँचायझी द्यायच्या आहेत,
का भरपूर शाखा 100-200 शाखा असं काही डोक्यात नव्हतं. आणि म्हणून मग फक्त एक आपलं काहीतरी उदरनिर्वाह चांगला चालवायचा आहे आणि हे पदार्थ जास्तीत जास्त लोकांना पोचवायचं आहे. जे आपण घरी बनवतो आहे सगळं लोकांना आवडतं आहे, ऑर्गॅनिक आहे, अशा टाईपचं लोकांपर्यंत पोचवायचा हा एक उद्देश होता. आणि आपलं पोट भरलं पाहिजे हा सेल्फिश उद्देश माझा होता, की आपलं घर चाललं पाहिजे, आपल्याला दोन पैसे आपल्याला उरले पाहिजे. आणि सेल्फिशपणाच म्हणता येईल की आपल्याला पैसा प्रॉफिट आला पाहिजे ह्या उद्देशाने हा धंदा आपण चालू केला होता. मग करता करता लक्षात आलं की पहिलं जे आमचं आउटलेट होतं पिंपळे गुरवचं तिथं खूप गर्दी व्हायला लागली. पण गर्दी चालू केल्यानंतर जे पहिले 100-200 दिवस कसे होते? मला गर्दीचं तर पॅच मी विचारणार, ते सगळ्यांना माहित पण असतं. हो हो मला सांगा, ती गर्दी होण्याच्या आधीची जी काही टाइम होता चालू केलं, डे 1चा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? सात्विक सुरुवातीला जेव्हा चालू केलं तेव्हा तर दिवसाला 2,000-2,200 पण बिझनेस होणं कठीण होतं. आणि लक्षात यायचं की आपल्याकडे कस्टमर येत नाही. आपण चालू केलं आहे, बनवलं आहे, काउंटरला बसलो आहे, पण कस्टमर येत नाही आहे. मग रस्त्यावरती गर्दी खूप व्हायची, पण आपल्याकडे कोणी येत नाही आहे. मग हळूहळू कळायला लागलं की ही टेस्ट पोचायला थोडा वेळ लागेल. जो कोणी मिसळ खायला येतो त्याला आवडते आहे तर तो परत येतो आहे. पण असं एक कस्टमर दुसऱ्याला आणतो आहे, दुसरा कस्टमर तिसऱ्याला आणतो आहे, ही फार स्लो प्रोसेस आहे. तर मग हळूहळू ती प्रचलित व्हायला लागलं. मग नंतर मला कळालं की सोशल मीडिया पण महत्त्वाचा विषय आहे. पण हे कळेपर्यंत कोविड आलं. मग 2020मध्ये मला भरपूर लॉस झाला. मग त्याच्यानंतर कामगार, त्यांचं भाडं, त्याच्यानंतर रेंट असायचं आपलं, त्याच्यानंतर लाईट बिल, हे सगळं आणि बनवलेलं मटेरियल सगळं वेस्ट झालं कोविडमध्ये. मग परत जेव्हा आलो जून महिन्यामध्ये, जे आमचे ओनर होते त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्हाला 3 महिन्याचं भाडं माफ आहे, ज्यावेळेस कोविडमध्ये बंद होतं. तर त्यामुळे आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो आणि मग विचार केला की आपण हे चालू ठेवूया. त्यावेळेस आई माझ्या मदतीला आली. मी आईला सांगितलं की आता हे सेटअप उचलून अकोल्याला कुठेतरी गोडाऊनला ठेवतो, जेव्हा परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा आपण चालू करू. खूप भीती वाटली होती? खूप जास्त, कारण पैसेच नव्हते, बॅकअपच नव्हता. आणि असा कधी धंदा चालू करताना विचारच नव्हता केला की अशा परिस्थितीला बॅकअप बनवून ठेवावा लागतो. आणि एवढी अक्कल नव्हती आणि सांगणारा पण कोणी नव्हतं. तर मग आई म्हणाली की आता चालू केलेलंच आहेस तर चालूच ठेव. एकदा जर काय बंद केलं तर ते परत चालू होणे शक्य नाही, असं तिचं म्हणणं होतं की चालू ठेव, जसं होईल तसं बघूया. एकदा चालू केलं देव तुला पुढे काहीतरी सपोर्ट करेल. मग जेव्हा मी जून महिन्यामध्ये कोविडनंतर चालू केलं तर मग हळूहळू पार्सल द्यायचो कस्टमरला. तर मग 300 रुपयाचं पार्सल, 500 रुपयाचं पार्सल दिवसाला जायचं. मग हळूहळू ते 1,500वरती 2,000वरती आलं. आणि मी त्यावेळेस आमच्या शॉप ओनरला पण सांगितलेलं जसे पैसे येतील तसं देईल, माझ्याकडे पैसा नाही आहे. चालू केलं. मग हळूहळू 2-3 महिन्यानंतर परिस्थिती थोडी नॉर्मल व्हायला लागली आणि जून, जुलै, ऑगस्टमध्ये मग तो धंदा आपला 3,000-3,500वर व्हायला लागला. आणि तो की खूप होता माझ्यासाठी. 3,000-3,500चा बिझनेस कोविडमध्ये खूप जास्त होता आणि त्यावेळेस भाड्याचं पण काही टेन्शन नव्हतं. तर त्यामुळे ते करता आलं, पुढे कंटिन्यू झालं. सेकंड वेव्ह आली, त्याच्यातही थोड्याशा अडचणी आल्या, परंतु तोपर्यंत जे लोकांमध्ये जी भीती होती ती कमी झालेली. तर लोक यायचे खायला, कोविडची परिस्थिती पण यायचे. तर मग धंदा तो वाढत गेला हळूहळू. आणि 2021मध्ये मला लक्षात आलं की आता आपण फक्त आपल्या एरियात प्रसिद्ध आहोत, आपलं जेवण चांगलं आहे, तर आपण सोशल मीडिया थोडंसं मार्केटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. 1-2 ब्रँड त्यावेळी जे चांगलं मार्केटिंग करायचे त्यांचं मला कळालेलं की हे एवढी अग्रेसिव्हली मार्केटिंग करत आहेत म्हणून यांच्याकडे कस्टमर येतो, तर मग आपण पण सुद्धा मार्केटिंग केली पाहिजे. मग मी सोशल मीडिया मार्केटिंगचे ऑप्शन शोधले. मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं. मग 1-2 मार्केटिंगची मुलं मला मिळाली, मग त्यांनी आमचं मार्केटिंग चालू केलं. आणि त्यावेळेस इंस्टाग्राम फार क्रेज त्याचा खूप चांगला होता आणि रील पण चांगल्या जायचे त्यावेळेस. तर मग आम्ही 1-2 शूट केले आणि आमचा पदार्थ दम मिसळ हा इंस्टाग्रामेबल असल्यामुळं मग ते रील 1 मिलियन, 2 मिलियन, 4 मिलियनपर्यंत गेल्या त्यावेळेस. आणि मग मला कळालं की लोक आपल्या एरियाच्या बाहेरून पण येतात, म्हणजे वाकड, हिंजवडी, पिंपरी चिंचवडच्या कानाकोपऱ्यातून येत होते त्यावेळेस. काही लोक सांगायचे आम्ही वाघोलीवरनं आलो, काही सांगायचे आम्ही कात्रजवरनं आलो. तर ते सांगवीमध्ये गर्दी व्हायला लागली. तर मग एवढी गर्दी व्हायला लागली की 50 लोक, 60 लोक, 70 लोक वेटिंगला उभे राहायचे अर्धा तास, 1 तास. कारण की माझ्याकडे 10 टेबल होते आणि 10 टेबलला सिटिंग कपॅसिटी माझी 50 लोकांची. तर त्यामुळे बाकीचे लोक उभं राहायचे, काही लोक कंटाळून परत जायचे. तर मला त्या त्रासातनं कळायला लागलं की आता ही वेळ आलेली आहे की आपण दुसरं स्टोअर चालू करावं. आणि जास्तीत जास्त लोकांना विचारायचं कुठून आले, तर लोक म्हणायचे की आम्ही वाकडवरनं आलो आहे, हिंजवडीवरनं आलो आहे. तर मला कळायला लागलं की हळूहळू वाकड, बाणेर, हिंजवडी इथनं येणारा क्राऊड जास्त आहे.
तर मग मी माझ्या वडिलांना गावाकडनं बोलवलं, त्यांना एक्झिस्टिंग ब्रँचवरती बसवलं आणि मी सकाळी मिसळ बनवायचो आणि मग मी लोकेशन बघायला जायचो. त्यावेळेसही माझ्याकडे पैसे नव्हते, तरी मी जायचो. पण ही तुम्हाला असं वाटलं का अजून एक दुकान टाकावं आपण? तेव्हा वाटलं. पण पहिल्या दुकानातलं प्रॉफिट कधी आलं सगळ्यात पहिलं आणि किती दिवसानंतर आलं आणि ते किती रुपयाचं? ती मोमेंट मला एक सांगा. आता ग्लॅमर सगळ्यांना दिसतोय हो, मला माहिती आहे आता सर की नितीन सर तुम्ही खूप मोठे, तुमच्या खूप आता मोठे फ्रँचाईज झाल्यात. का माणूस आता मोठा माणसाला कष्ट विसरतो, काम करणारा माणूस कष्ट विसरतो. पण माझी अशी इच्छा आहे की ऐकणाऱ्या माणसांनी फार ग्राउंड लेवलची बाजू बघावी. म्हणजे मला जे ऐकायला भेटतं ना नॉर्मली ऑफ द कॅमेरा, त्या गोष्टी मला असं वाटतं की नाही ऐकावं. तो जे सिनारी होती की पहिलं प्रॉफिट येऊस तर जी मनातली घालमेल होती, जे सगळं सहन केलं, त्यानंतर ही गोष्ट आली. असं नाही की गेले सिस्टमॅटिक केलं, मार्केटिंग केलं. त्या सिस्टमॅटिकमध्ये ज्यावेळेस पहिलं प्रॉफिट यायला किती दिवस पेशन्स ठेवावं लागले आणि ती मुवमेंट कशी होती? जवळजवळ जेव्हा धंदा आपण चालू केला, मला वाटतं 2.5-3 वर्ष आपल्याला लागले बिझनेसमधनं प्रॉफिट यायला. 2022 उजाडला आमच्या आयुष्यात आणि तो महिना होता मार्च महिना. 2022 मार्च महिन्यामध्ये पहिल्यांदा मला 23,000चा प्रॉफिट झाला आणि ते पैसे मी सगळं गोळाबेरीज केली की रेंट गेलं आहे का, पोरांचा पगार गेला आहे का, मटेरियलवाल्यांना सगळ्यांना आपण पैसे दिलेत का, ते सगळ्यांना पे केले. आणि घाबरत मी जेव्हा काउंटिंग केलं मार्च महिन्यामध्ये शेवटी 30 मार्चला, तेव्हा लक्षात आलं की आपण सगळे पैसे दिलेले आहेत आणि आपल्याकडे 23,000 रुपये उरलेले आहेत. तर हे मला अशक्य असं वाटत होतं की 23,000 रुपये उरलेत आता आपल्याकडे. तर ते मला अकाउंटमध्ये ते पैसे होते, मी ते पैसे बँकेत जाऊन काढले आणि बायकोकडे नेऊन दिले. आम्ही ते दोघांनी ते पैसे मोजले. तर आम्हाला सवय नव्हतीच की आपल्याला पैसा उरला आहे हे ऐकायची सवय नव्हती. जसं बायकोला दिले तर बायको मला 4 वेळा विचारत होती की हे पैसे आपले आहेत का? मी म्हटलं हो आपले आहेत. ती म्हणे तुला हे पैसे उरलेले प्रॉफिट आहेत का? तर मी म्हटलं हो प्रॉफिट आहे. तर ती परत मला विचारलं तिने तिसऱ्यांदा की हे कोणाला द्यायचे नाही आहेत? म्हटलं कोणालाच नाही द्यायचे आहेत, हेच आपला प्रॉफिट आहे, हा आता उरलेला प्रॉफिट आपल्याला. तर तेव्हा पहिल्यांदा आमच्या दोघांच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि आपल्याला कळालं की जर तुम्ही एखाद्या कामात कन्सिस्टंटली एफर्ट टाकत राहिले तर काही कालांतराने त्यातनं त्या एफर्टचा काहीतरी रिझल्ट येतो. पण तुम्ही ते काम सतत करत राहायला पाहिजे. आणि मग तेव्हा कळालं की इथून पुढं मग आमचा धंदा व्यवस्थित चालू झाला. पण ह्या मागच्या ज्या तुम्ही जसं म्हणलं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवत होती, म्हणजे प्रत्येकाला शिकवते. हो. तुम्हाला या पहिल्या 2-2.5 वर्षांनी काय शिकवलं जे तुम्हाला असं वाटतं की पुढच्या काळात फार कामाला आलं? त्यात जी मेहनत केली आपण, म्हणजे तिथं आपण भांडी घासण्यापासनं, झाडू पोछा करण्यापासनं, ग्रेव्ही बनवण्यापासून, पिंपरीत जाऊन मटेरियल आणायचो. मी पिंपरी मार्केट आम्हाला जवळ होतं पिंपरी इन्स्टिट्यूटमध्ये, तिथपासनं सगळं आम्ही स्वतः केलेलं आहे. स्वतः माझी बायको काउंटरला उभी राहायची, मी किचनमधनं ऑर्डर लावायचो, आम्ही कस्टमरशी बोलायचो, बंद करून रेस्टॉरंट धुयेपर्यंत सगळी स्वतः प्रोसेस केल्यामुळं आपण स्ट्रॉंग बनतो आणि आपल्याला आपल्या बिझनेसचे सगळे डायनॅमिक कळतात. आणि ज्या कुठल्या माणसाला बिझनेसमधले सगळे डायनॅमिक्स माहिती आहेत, ज्यांनी स्वतःहून सगळा बिझनेस इन अँड आउट बघितलेला आहे, त्याला पुढच्या कुठल्याही अडचणी ज्या आहेत ते त्रास देत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही तुमची मनाची तयारी होतात, तुम्ही स्ट्रॉंग बिझनेसमॅन बनता आणि ते तुम्हाला पुढे खूप कामाला येतं. जर आज कोणी जरी ही पॉडकास्ट पाहतोय आणि तो त्याच्या पहिल्या स्ट्रगलिंगच्या फेजमध्ये तर त्याला तुम्ही काय सांगता? की एन्जॉय द स्ट्रगल. एकच गोष्ट की हा जो स्ट्रगल आहे हा नेहमीसाठी नसणार आहे. तो जेवढा वेळ तुमच्या आयुष्यात आहे, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, त्याला एन्जॉय करा. कारण परत हा स्ट्रगल आपल्याला मिळतच नाही एन्जॉय करायला. आणि नंतर माणूस परत स्ट्रगल एन्जॉय नसतो करत. जेव्हा केव्हा तुमच्या वाट्याला स्ट्रगल येतो आहे, स्वतःला हेच सांगा की ही वेळ परत मिळणार नाही आहे. याच्यातनं शिकायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या बिझनेसमधल्या आणि त्याला एन्जॉय करा, त्याला मजा घ्या. काही दिवसांनी तो स्ट्रगल तुम्हाला कंटाळतो की हा माणूस फारच एन्जॉय करतो आहे स्ट्रगल आणि तो तुमच्या आयुष्यातनं लांब जातो आणि मग तुम्हाला सगळ्यात जास्त असं जीवाला फार कसं तरी झालं, एकदम त्रासलंय, असं वाटतं काय करत बसलोय मी. अशी परिस्थिती कोणती होती ह्या दिवसात? 15 ऑगस्ट 2022 हा दिवस. हो 15 ऑगस्ट 2022मध्ये 15 ऑगस्टला वर्षभरातून सगळ्यात जास्त गर्दी होते. आत्तासुद्धा असं असतं की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर, 14 एप्रिल अशा काही डेट आहेत ज्या सुट्ट्या असतात गव्हर्नमेंटच्या आणि त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं स्वाभाविकच गर्दी जास्त असते रेस्टॉरंटला. तर 2022 मार्चमध्ये पहिल्यांदा प्रॉफिट झाला. मग नंतर मला कळालं की मी बॅनर लावायचो, फ्लेक्स लावायचो, काही सोशल मीडियाचे मार्केटिंग केल्या. तर मला खात्री होती की गर्दी होणार. मग ते गर्दी होणार हे माहिती असल्यामुळं आमच्या भांड्यावाल्या मावशी सुट्टीवर होत्या त्या दिवशी.
15 तारखेला, कारण त्यांना पण माहिती होतं गर्दी होणार. तर त्यांनी सुट्टी मारली आणि त्या अगोदरच्याच दिवशी 2 मुलं पण आमची गावाला निघून गेली. तर माझ्याकडे एकंदरीत 2 मुलं आणि आमची बायको, तिला सुट्टी असल्यामुळं तीसुद्धा काउंटरला होती आणि मी ऑर्डर लावायला. तर एक मुलगा ऑर्डर लावायचा आणि एक मुलगा वेटरशिप करायचा आणि मी भांडी घासायला. तर सकाळी 8ला मी रेस्टॉरंट उघडलं, भांडी घासायला 8 वाजता सुरुवात झाली, ते रात्री 11पर्यंत मी नुसती भांडीच घासत होतो त्या दिवशी. तर त्या दिवशी मला लक्षात आलं की हे आपण काय करतो आहे. IT मधला एवढा चकचकीत जॉब सोडला आहे, थोडेसे एफर्ट लावले असते तर आपल्या पण चांगला पॅकेज मिळालं असतं, आपल्याला चांगला जॉब मिळाला असता, आपण पण हाय पॅकेज घेतलं असतं, बाहेर कुठेतरी विदेशात गेलो असतो जर आपल्या नशिबात असतं तर असं काहीतरी केलं असतं. हे न करता इथं भांडी घासतो आहे, लोकांच्या उष्ट्या प्लेटा धुतो आहे. जेव्हा मी बघायचो की लोक अर्धी गोष्टी मिसळ टाकायचे आणि मी ते खरकटलं काढून वेस्टमध्ये टाकायचो, तर तेव्हा मला कळायचं की मी शर्टाला डाग न पडू देणारा व्यक्ती लोकांचं खरकटलं हाताने काढतोय, तर ते फार त्रासदायक वाटायचं सुरुवातीला. पण हळूहळू मी त्याला पण एन्जॉय करायला शिकलो मग. पण तो दिवस फार फ्रस्ट्रेटिंग होता की तिथं पूर्ण दिवस भांडी घासायचं काम होतं. संध्याकाळी नंतर हात पूर्ण ओले झालेले आणि ते हाताला पाणी वगैरे लागतात, ते पूर्ण तर ते हात खाजवायला लागलेले. तेव्हा मला कळालं की आपल्या इथं भांडी घासणाऱ्या मावशीचा काय त्रास आहे. तेव्हा मला प्रत्येक कामगाराचा आत्ता ज्या त्रासात ते जातात किंवा त्यांना जो एफर्ट लागतो तो मला आता कळत असतो. त्यामुळे आपण ऑटोमॅटिकच लोकांकडे थोडंसं काइंड नजरेने बघतो आणि त्यांच्या जागेवरून आपण विचार करू शकतो. तर तो स्ट्रगल फार खतरनाक होता आणि तो दिवस फार खतरनाक होता. ज्यावेळेस आता ॲज अ टीम बिल्ड करणं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक तर म्हटलं जातं की नाही का 5 एक वर्षात तर 100मधले 95 हॉटेल बंदच होतात. 5 त्याच्या पुढच्या पहिल्या 2 वर्षात पहिल्या 2 वर्षात 90% रेस्टॉरंट बंद होण्याची आत्ता परंपरा चालू झालेली आहे. कारण की ज्याला थोडंफार काहीतरी माहिती आहे रेस्टॉरंटचं तो पण रेस्टॉरंट टाकतो आहे. तर आता एवढ्यात मागच्या काही 5-6 वर्षामध्ये तर ही संख्या खूप जास्त झाली की छोटंसं क्लाउड किचन चालू करणे, सेंट्रलाइज किचन चालू करणे, घरातनं काहीतरी देणे, रेस्टॉरंट चालू करणे, हे सर्रास चालू झालेलं आहे. आणि कोणीच 2-3 वर्षाच्या वर सस्टेन होत नाही. धंद्याचा नियम आहे, तुम्ही 3 वर्षाचा धंद्याला धरून ठेवलं तर तुम्हाला परत काहीच करायची गरज नाही आयुष्यामध्ये. हे एकदम ओपन चॅलेंज म्हणून मी सांगतो. 1000 दिवस तुम्ही बिझनेसला द्या, तुम्हाला परत त्या बिझनेससाठी परत काही जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. इतकं बंद होण्याचं कारण याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. लोक काय करतात की काही याच्यात बरेच कॅटेगरी आहे की काही लोकांकडे पैसा आहे आणि मला पार्ट टाईम काहीतरी करायचं म्हणून हॉटेल चालू करतात. माझ्या बायकोला काहीतरी बनवता येतं म्हणून हॉटेल चालू करतात. किंवा एखादा शेफ मिळाला आहे, आचारी मिळाला आहे, मग त्याच्या भरोश्यावरती रेस्टॉरंट चालू करतात. तर हा अनऑर्गनाइजपणा बिझनेसमध्ये असल्यामुळं, आणि रेस्टॉरंट इंडस्ट्री एक पूर्ण सायंटिफिक प्रोसेस आहे, सायंटिफिक मेथड आहे. तर याच्यात पूर्ण सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता एखाद्याचं बजेट आहे 15 लाख रुपये, तर ते पूर्ण 15 लाखाचं रेस्टॉरंटचं इंटेरियर करतात आणि रेस्टॉरंट चालू करतात. मग नंतर त्यांच्याकडे बॅकअप नसतो 2-3 महिन्याचा, मार्केटिंगचा बजेट नसतो. जर तुमचं एखादं लोकेशन चुकलं असेल, कधी तुम्हाला लोकेशनसुद्धा शिफ्ट करावं लागतं. तर त्या शिफ्टिंगमध्ये तुम्हाला भरपूर खर्च असतो, मार्केटिंगमध्ये खर्च आहे, मटेरियल तुम्हाला परचेस करावं लागतं, तुमच्या स्टाफचा तुमचा पगार तुम्हाला 2-3 महिन्याचा खिशातून द्यावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे बॅकअप फार गरजेचं आहे. कमीत कमी जे काही तुम्ही सेटअप कॉस्ट लावताय रेस्टॉरंटसाठी त्याच्या 50% ॲज अ बॅकअप ठेवायला पाहिजे, असं माझं स्ट्रॉंग मत आहे. तुमचं 20 लाखाचं बजेट आहे, तुम्ही 15 लाखाचंच रेस्टॉरंट चालू करा किंवा 10 लाखाचं रेस्टॉरंट चालू करा, बाकीचे पैसे बॅकअपमध्ये राहू द्या. उद्या काही अडचण आली तर तुमच्याकडे पैसा रेडी राहतो. त्या अडचणीला तुम्ही उभे राहिले की तुमचं रेस्टॉरंट सुरळीत हळूहळू व्हायला लागतं. बऱ्याच वेळा मी म्हणतो ना, आता मार्केटिंगमुळं काय फाउंडर्सचीच काम करतो मी. मग मी बऱ्याच वेळा बघतो, बऱ्याच वेळा दिसतं असं की एखादा माणूस मला फार तळतळीने सांगतो की हरीश यार ही गोष्ट ना होणार आहे रे वर, फक्त 2 वर्ष मला सस्टेन करणे ती माझ्याकडे ताकद पाहिजे. हा प्रॉडक्ट आहे ना चालणार आहे, फक्त मार्केटिंगचा माझ्याकडे पैसा नाही, ही गोष्ट चालणार आहे, पण मला एवढी मोठी करता येणार म्हणून होते आणि माझा पैसा संपत चालला, कर्जामध्ये मी चाललो. मग लक्षात येतं का अरे प्रोडक्टमध्ये सगळ्यामध्ये दम आहे, पण सध्या कॅपॅसिटी नाही फायनान्शियल त्याच्यामुळे त्याला तिकडे जाता येत नाही, तिथपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळं मग त्या इमोशनला करू पण नाही शकत ना आपण. तर त्यामुळं तुम्ही जसं म्हटलं की 50% म्हणजे 100% 100 रुपये तर 50 रुपयाचीच गोष्ट बनवा, 50 रुपये बॅकअपला टाका. 100% 100 म्हणजे इमोशनमुळे तुमचं एवढा मोठ्या गोष्ट तुटणार नाही. हो, कारण पैशाशिवाय तर काही हलणारच नाही. अगदी बरोबर आहे. हा काही फक्त फूड इंडस्ट्रीसाठी लागू असलेला नियम नाही आहे की तुम्ही कुठली इंडस्ट्री घ्या.
प्रत्येक इंडस्ट्रीला लागू आहे. सेकंड ज्यावेळेस आउटलेट करायचं त्याच्या मागचं इन्स्पिरेशन काय होतं? पहिल्या दुकानामध्ये चांगला प्रॉफिट होत होता, तुम्हाला असं वाटलं की आता आपण अजून कमवावं का? हां, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला 2022 उजाडला, प्रॉफिट होता. तर 2022मध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रॉफिट आला तेव्हा कळालं की आपल्याकडे थोडाफार पैसा राहतो आहे, आम्ही तो बॅकअपला काढून ठेवायचो. आम्ही खर्च करायचो नाही, कारण की आमचे खर्चच नव्हते त्यावेळेस आणि बाहेर जायला मिळायचं नाही. बाकी काही एकदम बेसिक लाईफस्टाईल होती त्यावेळेस. तर काही गरजा पण नव्हत्या. आता तरी थोड्याफार गरजा वाढल्या, पण त्यावेळेस तर काहीच गरजा नव्हत्या. तर त्यामुळे तो पैसा खूप राहायचा, दिसायचा पैसा. आणि त्या एवढ्या छोट्या आउटलेटमधनं मग मला कळायचं की आपल्याला 1 लाख रुपये दर महिन्याला, 1.25 लाख रुपये दर महिन्याला प्रॉफिट होतो आहे. तर मग हो, तो 1 लाख रुपये म्हणजे आत्ताचे 10 लाख रुपये, 15 लाख रुपयेसुद्धा तेवढा आनंद देत नाहीत ते 1 लाख रुपये. कारण की आम्ही स्टीलच्या डब्यात ठेवायचो पैसे. आणि जेव्हा आम्ही सगळी घरी कॅश न्यायचो, कारण की आपण अशा बॅकग्राऊंडमधनं येतो तिथं डिजिटल पैसा नव्हता. आमच्याकडे कॅश मोजायची पद्धत होती. कॅश मोजली म्हणजेच पैसा तुमच्याकडे आहे. तर तो फील गुड फॅक्टर वेगळा आहे कॅशचा. तर ते आता डिजिटलमुळे कमी झालं आहे, पण ती कॅश आम्ही जेव्हा मोजायचो आणि स्टीलच्या डब्यात ठेवायचो तर त्याची फारच कौतुक असायचं. आम्हाला दोघंही नवरा बायकोनं आतमधून गुदगुल्या व्हायच्या पोटात की आपल्याकडे 1 लाख रुपये डब्यामध्ये ठेवलेले आहेत, 1.25 लाख रुपये आपल्याकडे डब्यामध्ये ठेवलेले आहेत. मग आम्ही असं करत 2 महिने, 3 महिने, 5 महिने असे पैसे जमवले. तर आम्हाला कळाले की 5-6 लाख रुपये आमच्याकडे जमा झाले. आणि ते आम्ही कुठं ठेवू कुठं नाही असं व्हायचं. आणि दर महिन्याला 2दा-3दा आम्ही मोजायचो, तेवढेच आहेत का. कारण की का मोजायचो कारण की तेवढा पैसा आम्ही पाहिलाच नव्हता तोपर्यंत, की हा पैसा आपला आहे का, कुठं द्यायचा आहे का, अशीच भीती असायची, सारखी भीती असायची. कुठल्या तरी वेंडरला द्यायचं आहे का, कोणाचं पेमेंट बाकी आहे का. तर त्यामुळे तो पैसा आम्ही सारखा महिन्यात 2दा मोजायचो, 3दा मोजायचो. बोर झालो की मोजायचो. झोपायला जायच्या अगोदर मोजायचे पैसे आहेत, काढ पैसे, मोजूया. ती मजा होती. हे पॉडकास्ट चालू आहे. आज आमचं खूप छान पॉडकास्ट झाली. आंबाच भेटतोय. वरनं आंबे मिळतात नैसर्गिक. काय चव आहे बाबा याला. किती रुपयाचं याचा वास बघा बरं. त्यांना काही रोज खातोय. खरं काय वास आहे. पण याला हापूसला पण वास नाही असा. ओरिजिनल नाही तर ना. खरंच एकदम. हो, तुम्ही असं नोटाचा वास घेत होते. हो. पण नोटाच्या वासाला हा वास नाही आहे बाबा. फारच मजा. द्या कच्चाच खाईल मी. आंब्यानी लईच प्रसन्न दिला. हो, 2-3 आंबे मिळाले आज हवेमुळं. सीझन गेलाय ना आता, नाही का. पण बाबा वरच पिकतात आणि खाली पडतात ते. पाड होऊन पडतो. पाड म्हणते थोडासा पिकला. हो, तुम्ही पण तेच म्हणता. हो, पाडच म्हणतो. पाडाचा आंबा म्हणतात. सो कुठला आंबा आहे? आपलं गावरानच आहे. हो, गावरान आंबे लई जुनी येते. काय चव आहे पण याला खरंच. याला कुठं फवारा आहे का काय? काहीच नाही. मला एक सांगा की ज्यावेळेस आपण मग तुमच्याकडे हे पैसा असले मग तुम्हाला त्याचं खर्च नाही वाटले का? ते खर्चावं, काहीतरी खरेदी करावं, गाड्या घ्याव्या, कुठं काय करावं? भीतीच वाटायची की हे आपले पैसे आहेतच काय याच्यावरच भरोसा नाही व्हायचा. म्हणजे आम्हाला दर महिन्याला आम्ही त्याला मोजायचो 2-2दा की हे आपले आहेत का. आणि ते खर्च करायचा मोह का नाही व्हायचा, कारण की कळायचं की आपण किती मेहनतीने कमावलेले आहेत आणि हा पैसा कुठेतरी लागू शकतो धंद्यात, हा विचार सतत डोक्यामागे असायचा. तर भीतीच असायची की हा पैसा आपला नाही. कोविडसारखा काळ बघितला आणि त्यातनं ते बिझनेस बाहेर काढला. तर ते करत असताना ते आमच्यासारखं दोघं नवरा बायकोंना कळायचं की हा पैसा आपला नाहीच आहे, हा पैसा बिझनेसचा आहे आणि खर्च करायचा प्रश्नच येत नाही. आणि आमच्या गरजा कमी असल्यामुळं, काही आम्हाला बाकीच्या काही सवयी नसल्यामुळं, त्यामुळं तो काही पैसा खर्च व्हायचा नाही. एकच सवय होती कपडे वगैरे घालायची, पण ते हॉटेलमध्ये कपडे घालायचा स्कोपच नव्हता. रोज जे काही टी शर्ट आहे, खराबवाली टी शर्ट तीच खराब व्हायची. तर त्यामुळे काही तो स्कोपच नव्हता आम्हाला. तर म्हणून मग तो पैसा आम्ही जमा ठेवला आणि 5-6 महिन्यात कळालं की आम्हाला आमच्याकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला आहे. तुम्हाला असं वाटलं की परत याला धंद्यातच लावूया आपण? हां, कारण की तो धंद्याचा पैसा होता, तो आमचा पैसा नव्हता. म्हणजे आपण असं क्लेम करू शकत नव्हतो की हा आपला पैसा आहे ना, आता आपण हा खर्च करायला तयार आहोत. तुम्ही कसा डिफरन्शिएट करता? धंद्याचा पैसा कोणता, तुमचा पैसा कोणता? याचं एक बेसिक कॅल्क्युलेशन माझं आहे. मला नाही माहिती ते बरोबर आहे का चुकीचं आहे, प्रत्येकाचं आपापलं असू शकतं. उदाहरणार्थ तुमचं एक आउटलेट आहे, त्या एका आउटलेटमधनं तुम्हाला 1 लाख प्रॉफिट होतो आहे. तर 1 लाखातनं मला असं वाटतं की फक्त
40 ते 50 हजार तुमचे आहेत आणि 40-50 हजार ते बिझनेसचे आहेत. तसं तुम्ही सॅग्रिगेट करा आणि तेवढाच पैसा खर्च करा. आणि एवढा जो पैसा आहे हा आपला नाही आहे असा विचार करायचा आणि तो पैसा बॅकअपला ठेवायचा. म्हणजे तुमचा बिझनेस कधीच तुम्हाला त्रास नाही देत, कारण तो बिझनेसचाच पैसा असतो एकंदरीत. म्हणजे काहीतरी मेंटेनन्स निघणार, काहीतरी एखादा आकस्मिक प्रॉब्लेम येणार, कुठल्याही अडीअडचण येणार, त्यावेळेस तुम्हाला कुठंच दारोदार भटकायची गरज नाही पडत. तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवा सुरुवातीला 2-3 वर्ष, आणि धंद्यातला जो काही प्रॉफिट होतो आहे त्याच्या 50% आपला नाही आहे असं समजूनच तुम्ही त्याला साईडला टाका. म्हणून आम्हाला भीती वाटेल तो पैसा खर्च करताना. आणि 5-6 महिन्यातच आम्ही 6-7 लाख रुपयापर्यंत आम्ही जमा केलेले. आणि मग ती जी गर्दी व्हायची त्या गर्दीला पाहूनच आम्हाला असं वाटायचं की दुसऱ्या आउटलेटची आपल्याला फार नितांत आवश्यकता आहे. फर्स्ट ओन म्हणजे एक पहिली शाखा चालवणं पूर्ण करणं आणि ज्यावेळेस पहिली चालू असताना दुसरी करणं, याच्यामध्ये डिफरन्शिएशन काय आहे? अनुभव म्हणून समजा एखादा कोणी एक व्यावसायिक आहे, त्याचं एक हॉटेल आणि त्याची इच्छा आहे का अजून एक हॉटेल टाकावं. मग त्याला असं वाटत असं की हे हॉटेलला जसं चालवतो तसंच ते चालवत आहे. पण आता ज्यावेळेस दुसरं चालवतोय त्यावेळेस काय वेगवेगळे चॅलेंजेस आले जे आधी माहिती पाहिजे तर नुकसान वाचेल आणि वेळ वाचेल? साधं सरळ आता आपल्याला बरेच हॉटेलवाले विचारतात की नाही का, एक रेस्टॉरंटचं आपल्याला 2 करायचे आहेत, 2चे 3 करायचे आहेत. हे पूर्ण सायन्स आहे. एक रेस्टॉरंट चालवणं तिथं आपणच असतो, आपलंच एक किचन असतं, तिथूनच आपल्याला सर्व गोष्टी बनवून आपण विकतो. जसं तुम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटचा विचार करता, तुम्हाला सगळ्यात आधी काय करावं लागतं, किचन शिफ्ट करावं लागतं. तर तुम्ही आधी एक सेंट्रलाइज किचन घ्या. आम्ही सेंट्रलाइज किचन घेतलं दुसरं आउटलेट करायच्या अगोदर. सेंट्रलाइज किचन बनवलं आणि तिथं आम्ही जी प्रोसेस या पहिल्या किचनमध्ये करायचो ती पूर्ण प्रोसेस सेट केली. आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला बनवावं लागतं, तर त्याचं क्वांटिटीमध्ये सुद्धा तुमचा बदल होतो. तर त्याप्रमाणे रेसिपी सेट केली आणि लार्जर क्वांटिटीमध्ये आम्ही ते ग्रेव्ही आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आम्ही बनवायचो त्या बनवायला घेतल्या. सेंट्रलाइज किचनमधनं काय होतं की तुमची रेसिपीसुद्धा सिक्रेट राहते, तुम्हाला तिथनं डिस्ट्रीब्युशनसुद्धा सोपं राहतं. त्याच्यामुळे आधी सेंट्रलाइज किचन करा आणि तिथनं दोन्ही किचनला, दोन्ही आउटलेटला मटेरियल प्रोव्हाइड करा. याने काय होईल, तुमचं सोर्सिंग, पर्चेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग हे एका ठिकाणी राहील आणि धंदा करायला सोपं जातो. हे तुम्हाला कसं कळलं का? पहिल्यापासून कुठे ट्रेनिंग घेतली का, काय केलं? आता बरेच ब्रँड आहेत आपल्या आजूबाजूला शिकण्यासारखे, पण त्यावेळेस हे लक्षात आलेलं, पहिलं तर हे आउट ऑफ नेसेसिटी झालं आमच्यासोबत होताना, की आमचं छोटं रेस्टॉरंट होतं, त्याचं किचनसुद्धा छोटं होतं. मग तेवढ्या मोठ्या कढाया, तेवढं मोठं ग्रेव्ही एकत्रित बनवणे आणि दुसऱ्या रेस्टॉरंटला पोहोचवणे हे अशक्य होतं. हे आम्ही तर गरजेपोटी आधी शिफ्ट झालो त्या ठिकाणी. आणि ते शिफ्ट झाल्यानंतर मला ते कळालं की नकळतपणे आपल्याकडनं एक चांगली गोष्ट झालेली आहे. मग तिथे तुमची रेसिपी थोडी सिक्रेट राहू शकते आणि तिथनं जाणारी ग्रेव्ही, मसाला हा प्रॉपर आपण सेट करू शकतो. तिथं मग आम्ही मशिनरी आणल्या आणि कमी लोकांमध्ये जास्त मशिनरी घेऊन आपण तो चांगल्या प्रकारे मसाला बनवू शकतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण चांगलं करू शकतो. आणि हे हिशोबाला सुद्धा एकदम चांगलं आहे. हे मग नंतर तुम्हाला जाऊन कळलं का अरे मोठे ब्रँड्सला सेंट्रलाइज किचन सिस्टम म्हणतात? मग नंतर हळूहळू जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा कळालं की हेच सिस्टम सगळीकडे आहे. जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते गोडाऊन, सेंट्रलाइज किचन, एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट एक थर्ड प्लेसला ठेवतात आणि तिथनं सगळं मॅन्युफॅक्चरिंग, कुकिंग करून मग ते बाकी डिस्ट्रीब्युशन मल्टिपल आउटलेट्सला करतात. मग तेच मॉडेल आपण फॉलो केलं पुढे, की आता आपल्या मल्टिपल आउटलेटला एका सेंट्रलाइज किचनवरनं मटेरियल बनतं आणि सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं. मग आता ज्या वेळेस तुम्ही हे 2 गोष्टी बनवल्या, मग आता फ्रँचायझी हा शब्द कधी डोक्यात आला सगळ्यात पहिल्यांदा? जसं आम्ही दुसरी शाखा चालू केली वाकडमध्ये आणि जो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला त्याच वेळेस मला प्रचंड लोक येऊन विचारायचे की सर आम्हाला शाखा पाहिजे, तुमची शाखा पाहिजे, फ्रँचायझी पाहिजे. तर तेव्हा मला कळालं की 2022-23मध्ये की फ्रँचायझी आपल्याला द्यायला पाहिजे लोकांना. लोक विचारत आहेत बरेच लोक, आणि प्रत्येकच ठिकाणी आपण स्वतःहून आउटलेट नाही चालू करू शकत. त्यावेळेसुद्धा भरपूर मोठ्या खूप दुरून लोक येत आहेत मिसळ खायला, लांबून येत आहेत, जसं की कात्रज आहे, वाघोली आहे, बाणेर आहे. मग मला कळालं की तिसऱ्या आउटलेटची गरज आहे. तर मग आम्ही फ्रँचायझीचा विचार केला, थोडा त्याच्यावर अभ्यास केला. लगेच फ्रँचायझी नाही दिली, थोडा अभ्यास केला 1-2 वर्ष आणि फ्रँचायझी मॉडेल स्टडी केले. मग आम्हाला कळालं की आपण फ्रँचायझी कुठलं मॉडेल आपण सेटअप केलं पाहिजे. त्यातनं आमच्या काही चुका झाल्या सुरुवातीला, पण हळूहळू आम्ही त्या चुकांमधनं शिकलो. कुठं फ्रँचायझी द्यायला पाहिजे, कोणाला फ्रँचायझी दिलं पाहिजे, ती फ्रँचायझी कशी ऑपरेट केली गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार केला आणि मग आम्ही फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला आमच्याकडनं पण चुका झाल्या. काही फ्रँचायझी चालू होऊन बंद होतात, काही चुकीच्या ठिकाणी चालू होतात, काही चुकीच्या लोकांसोबत चालू होतात.
पण हळूहळू आम्ही त्यातनं शिकत गेलो आणि आत्ता आमची चांगली पकड आहे ब्रँडवरती. आता कुठं फ्रँचायझी द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे याचा फार आम्ही आधी विचार करतो आणि नंतरच आम्ही फ्रँचायझी देतो लोकांना. आता तुम्हाला बरेच दिवस झाले, पण मला आता मी तुमच्यासोबत आपण काम करतोय तर मी बघितलं की तुम्ही नंबर ऑफ फ्रँचायझी देण्याचं कधी असं बोलतच नाही, हरीश मला 100 फ्रँचायझी करायच्यात, 200 करायच्यात, 1000 करायच्यात. आणि जे स्पीड चाललंय म्हणजे इन्क्वायरी असून पण फ्रँचायझी लवकर देत नाही किंवा फार लिमिटेडच देतात, लगेच बंद करतात. 2-3 चालू केले की लगेच थोडे दिवस स्टॉप देतात की नको लगेच फ्रँचायझी. तर फ्रँचायझी स्पीडनी का वाढवत नाही, का तुम्ही लगेच देत नाही भरपूर? डोक्यात काय होतं आयडिया? 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर आधी आपण आपली मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी किती आहे मसाल्यांची ती चेक केली पाहिजे. नाहीतर काय होतं की तुम्ही फ्रँचायझी दिल्या 50 आणि त्यापैकी 20 फ्रँचायझीला तुमचं मटेरियलच पोचत नाही दुसऱ्या दिवशी. तुमच्याकडे 5च आयटम आहेत विकायला, त्यातले 3 आयटमचे तुमच्याकडे मटेरियलच नाही आहे. सफिशियंट तुम्ही मटेरियल फ्रँचायझीला प्रोव्हाइड नाही करू शकत. मग फ्रँचायझी देऊन समोरच्याची फसवणूकच होते. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा विषय फ्रँचायझिंगमध्ये ते म्हणजे लोकेशन. फ्रँचायझी दिली आणि आपल्या नावाने धंदाच होईल सगळ्याच ठिकाणी असं अजिबात होणार नाही. प्रत्येक एरिया वेगळा आहे, प्रत्येक लोकेशन वेगळं आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. आपलीच मिसळ सगळ्यात बेस्ट आहे, आपलाच ब्रँड सगळ्यात भारी आहे असं वाटण्याचं अजिबात कारण नाही आहे. तर त्यामुळे प्रत्येक एरियात जे बिझनेस चालू करताना अडचणी येतात की चांगलं लोकेशन पाहिजे, त्याची अग्रेसिव्ह मार्केटिंग केल्या गेली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच फ्रँचायझी दिली पाहिजे. आता आम्ही काय फोकस करतो आहे की तुम्ही लोकेशन चांगलं निवडा. आता माझ्याकडे 20-25 फ्रँचायझी पेंडिंग आहेत हे खरं आहे, पण तेवढे लोकेशन आपल्याकडे आहेत का, तेवढे चांगले लोकेशन आले आहेत का, तेवढे चांगले लोक आलेत का, हा आपण आधी बघितलं पाहिजे सगळं चेक करून. आधी आत्ता आमची पूर्ण टीम आम्ही लोकेशनसाठीच सर्च करतो. चांगलं लोकेशन आलं की आम्ही करू. स्पीड फक्त आमचा मंदावतो याच्यामुळेच की लोकेशन चांगलं येत नाही. लोकेशन चांगलं आलं की आम्ही देतो. आता मी रिसेंटली 1 महिन्यामध्ये 3 ओपनिंग केले, पण 3 ओपनिंग नंतर आम्ही आता गॅप घेतला आहे. गॅप यासाठी घेतला आहे की आम्हाला शांतपणे चांगलं लोकेशन निवडता आलं पाहिजे. कारण आम्ही जिथे कुठे चांगले लोकेशन निवडलेलं आहे तिथे हा आमचा बिझनेस जोरात चालू आहे. आणि हे आमच्याच बिझनेसला नाही, हे एकंदरीत फूड इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक फूड प्रोडक्टला हे लागू आहे की तुम्हाला लोकेशन चांगलं पाहिजे जिथे की मार्केट आहे बनलेलं. तर मग अशा ठिकाणीच तुम्ही चालू करा. लोकेशन जर तुमचं चांगलं असेल जर परत बोलू लोकेशन. मग लोकेशन हंटिंग आता माझी टीम करत असते. जिथं कुठं चांगलं लोकेशन आलं तिथं आम्ही प्रोजेक्ट लॉक करू शकतो आणि पुढची फ्रँचायझी करू शकतो. आणि आपल्या मनाप्रमाणे फ्रँचायझी द्यायची, आपल्या आवडत्या लोकेशनला फ्रँचायझी द्यायची. तोपर्यंत घाई करू नका. कारण जर घाई केली, चुकीच्या ठिकाणी फ्रँचायझी दिली, चुकीच्या लोकेशनला दिली तर ते तुम्हाला चांगला स्टार्ट मिळणार नाही. स्टार्ट नाही मिळाला तर तो रोटेशन बिझनेसमध्ये जो व्हायला पाहिजे चांगला इकॉनॉमिकली तो होणार नाही आणि फार अडचणी येतील आणि पुढे फ्रँचायझी कालांतराने बंद पडू शकते. हा अनुभव आम्हाला सुद्धा आधी आलेला आहे आणि आता सुद्धा कधी कधी येतो. एखादं लोकेशन चुकलं की त्याचं रोटेशन चांगलं येत नाही. मग तिथं आपल्याला करण्यासारख्या फारशा गोष्टी नसतात. तर त्यामुळं लोकेशन हा खूप क्रिटिकल पार्ट आहे. आणि एक आउटलेट आपल्याला शोरूम लेवलचे आउटलेट हवेत, मोठे आउटलेट हवेत. तसं आउटलेट आपल्या परवडणाऱ्या रेंटमध्ये मिळालं पाहिजे, चांगल्या लोकेशनमध्ये मिळालं पाहिजे, चांगल्या लोकांना देता आलं पाहिजे, तरच आपण फ्रँचायझी देऊ. फ्रँचायझी द्यायची घाई अजिबात नाही दादा. काय आहे की क्वांटिटीमध्ये डील करण्यापेक्षा तुम्ही क्वालिटीमध्ये डील करा. ब्रँड हा लाँग लास्टिंगच जाणार. आज फ्रँचायझी घेत आहेत लोक म्हणजे आपण पटपट देऊन टाकू, पुढच्या वर्षी कोणीच फ्रँचायझी घेणार नाही असं कधीच होत नाही. काही काही ब्रँड आपले पुण्यातले आहेत ज्यांनी 2015-16मध्ये सुद्धा 100 शाखा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता 10 वर्ष झाली. आता काय फ्रँचायझीचं मार्केट नाही असं आहे का? मार्केट आहे. फ्रँचायझीचं मार्केट हे नेहमीच असणार आहे. हे बाकी बाहेरच्या ब्रँडनी पण आपल्याला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहावा, तुमचं काहीतरी युनिकनेस आणा, USP आणा ज्याला आपण म्हणतो, युनिक सेलिंग प्रपोजिशन, हे तुम्ही तुमच्या ब्रँडमध्ये टाका. चांगले लोकेशन निवडा, चांगल्या रेसिपीज तुम्ही त्याच्यामध्ये आणा, त्याचे SOP सेट करा, ऑपरेशन्सच्या गोष्टी सेट करा आणि द्या फ्रँचायझी. काय प्रॉब्लेम नाही. जो कोणी फ्रँचायझी द्यायची, ज्याला कोणाला त्याची फ्रँचायझी द्यायची आहे, तो फ्रँचायझी देण्यासाठी रेडी आहे का, हे कसं चेक करायचं? आता प्रत्येक ब्रँडला हे व्हॅरी करतं, परंतु जे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ विकणारे ब्रँड आहेत म्हणजे मिसळपाव, अख्खा मसूर, शेवभाजी, वडापाव किंवा ह्या रिलेटेड जे काही आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत यांची जर फ्रँचायझिंग करायची झाली तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रेडी काय काय पाहिजे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेपरेट करा. एक आउटलेट तुमचं सुरळीत चालू आहे, तुम्ही दुसऱ्या आउटलेटच्या प्लॅनिंगमध्ये आहात, तर सगळ्यात आधी तुम्ही एक सेंट्रलाइज किचन 3ऱ्या लोकेशनला सेट करा.
त्याच्या SOPs तुम्ही चांगल्या सेट करा आणि तिथनं तुम्ही तुमच्या स्वतःच्या आउटलेटला माल प्रोव्हाइड करू शकताय की नाही, वेळेवर जातोय की नाही, हे सगळं चेक करा. तुमचे ऑपरेशन्स नीट आहेत की नाही, तुमचं सोर्सिंग पर्चेसिंग बरोबर आहे का, तुमच्याकडे एका गोष्टीला वेंडर किती आहेत, उदाहरणार्थ तेलाचे वेंडर किती आहेत, मटकीचे वेंडर किती आहेत, नारळ सप्लाय करणारे किती आहेत तुमच्याकडं, हे सगळं चेक करा. तुमचं पेमेंट सायकल सेट करा, तुमचे ऑपरेशन सेट करा व्यवस्थित, स्टाफ तुम्हाला मिळतो आहे का, त्यांना ट्रेनिंग द्या, तो वेळ द्या. ब्रँड मार्केटिंग करताना तुम्हाला किती वेळ लागतो, त्या लोकेशनला तुम्ही आधी 4 वेळा व्हिजिट करा, सर्वे करा आणि त्यानंतर निर्णय घ्या आणि तुम्ही नंतर फ्रँचायझी द्या. तर ह्या अगोदर तुम्ही हे सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. मार्केटिंग, ब्रँडिंग, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ऑपरेशन्स नीट करा, ट्रेनिंग SOP, तुमच्याकडे काही ब्रँड मॅन्युअल्स रेडी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी रेडी करा आणि मग फ्रँचायझी द्या. फ्रँचायझी देणे काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, फक्त ते कशा तऱ्हेनं केलं पाहिजे याचं एक सायन्स आहे, ते फॉलो केलं पाहिजे. आणि आंबे खात पण काही बोलू शकतो का रे? खात बोलायला सगळं आलेलं गेलंय का? मग अरे मला वाटलं त्यावेळेस तुम्ही बोलत नव्हते, म्हणजे त्यावेळेस रेकॉर्ड नव्हते करत. सगळं हो, मला काय वाटलं की सिरियस आपली कधी चालू झाली माहिती आहे का, जेवण झाल्यानंतर जे आपण करतोय ना आता, आधीपासून चालू आहे. मेन पार्ट कसं तोच आहे जेवताना. हो भाई. आणि तुम्ही ते आंबे खाताना पण घेतले का? मग सगळं आंबे बिंबे देतात. हे तुम्ही मग जे म्हणले ना निगेटिव्ह सांगायचं आहे का, ते तसंच राहणार आहे. काढणार नाही ते. हा, अनकंट व्हर्जन, अनफिल्टर्ड विथ नितीन राठोड. अनफिल्टर्ड नाही, अनफिल्टर्ड हरीश. हा योग्य माणूस कळतोय. हो. माझी अशी इच्छा आहे की आम्ही बघा ह्या पॉडकास्ट कधी आम्ही याला कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त दिला हो. आज आम्हाला याच्यात किती लोक पैसे वाटायला तयार, तुम्ही करा हे खूप भारी, तुमचं आउटडोर करता ते लय भारी, असे तसे. जे गेस्ट येतो तो पण खूप खुश होऊन जातो, त्याला वेगळाच अनुभव भेटतो आयुष्यातला काहीतरी. तर हा आम्ही एकच गोष्ट नॉन कमर्शियल ठेवली की जिथं आम्हाला ज्याच्यासोबत वाटतं आम्ही त्यालाच निवडणार. आज लोक पैसे देऊन करायला पॉडकास्ट, लोक मी किती विकन सिंगल किती विकन मला माहिती, मी अरे हुशार माणूस एकदम हुशार. मग काय तर. नाही खरंच तुझे एवढे कॉन्टॅक्ट आहेत, एवढे लोक ऐकणार आहेत, तू तर कोणाला पण आणू शकतो त्याला. मला कसं आहे, गोरक्षला ज्याला शूट करू वाटतंय, मला ज्याला ऐकू वाटतंय, हे लय महत्वाचं आहे. नाही तर एडिटच नाही होत, लय अवघड. लय चॅलेंज येतं माझ्या मागं, तुम्हाला काय सांगू. पण खरं मी हे कौतुकास्पद आहे तुमच्याकडे की म्हणजे तुम्ही पाहिजे त्याला तुम्ही आणू शकता आणि पाहिजे ते तुम्ही अमाऊंट डिमांड करू शकता. हो, पण आम्ही त्याचं काही हे ह्याच्यात आम्ही ते करत बस. प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड. सो आता सेकंड फेज जी आहे, रोल का, हा चालू. सेकंड फेज जी आहे हे पण ठेव. सेकंड, अरे हे पण हा, तर हा लास्ट फेज आहे. सो आता मेन जो मुद्दा अजून एक दोन जे बघून आहे समजायचे, तर आता साहजिक जे कोणी बघायला तुम्हाला त्यात काही लोकांना फ्रँचायझी ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा फूडमध्ये इंटरेस्ट आहे, तर फ्रँचायझी देणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, त्याला एक पहिली पाऊल तर सांगितले. घेणाऱ्यांनी काय विचार केला पाहिजे आणि त्याचे घेणाऱ्याचे काय गैरसमज असतात आजकाल, आणि फार स्पष्ट शब्दात सांगा. आणि असं सांगता तुमच्या लहान भावाला सांगताय, तुमच्या लहान भावाला फ्रँचायझी घ्यायची, तो तुमच्याकडे आलाय, मला दादा फ्रँचायझी घ्यायची, तुम्ही याचे पहिलं काय सांगता, हे पहिलं बघा नंतर फ्रँचायझी घ्या. आता फ्रँचायझी घेणारे खूप घाईमध्ये असतात. म्हणजे ही शोकांतिक आहे की लोक काहीच बॅकग्राऊंड चेक करत नाही एखाद्या ब्रँडचं, किंवा लोक सेल चेक करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्याच फ्रँचायझी घेणारे जे काही इंटरव्ह्यूसाठी येतात लोक, फ्रँचायझी घ्यायसाठी मीटिंगमध्ये बसतात, ते फार घाईमध्ये असतात की दादा माझ्याकडे लोकेशन आहे, मला इथं फ्रँचायझी देऊन टाका, मी फ्रँचायझी चालू करतो. पण हे असं करू नये. सगळ्यात अगोदर काय की तुम्ही 4 ब्रँड चेक करा, त्याचा सेल चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही त्यांच्याकडनं नंबर्स घ्या. नंबर स्पीक्स फॉर इट सेल्फ. मग तुम्ही आधी नंबर्स घ्या की त्यांचा कुठला आउटलेट किती धंदा करतो आहे, ते खरोखर किती आउटलेट त्याच्यापैकी प्रॉफिटेबल आहेत, त्यांचं प्रोजेक्शन काय आहे ब्रँडचं पुढे. त्यानंतर त्यांच्याकडे जे आपण आधी बोललो त्याप्रमाणे रेसिपी रेडी आहेत का, ट्रेनिंग मॅन्युअल्स काय आहेत त्यांच्याकडे मटेरियल सप्लाय करण्याची कपॅसिटी आहे का, त्यांच्याकडे चांगलं लोकेशन बघण्याची व्हिजिबिलिटी आहे का. सगळ्यात महत्त्वाचा विषय, मी माझ्या भावाला जरी म्हटलं की तू फ्रँचायझी घे, तर त्याला काय म्हणेल, सगळ्यात आधी चेक कर समोरचा फ्रँचायझी देणारा घाईमध्ये आहे का. जर एखादा ब्रँड घाईमध्ये फ्रँचायझी देत असेल तर त्यांचा हेतू चांगला असू शकत नाही. जो तुम्हाला 4 वेळा म्हणतो की सर आपण लोकेशन चेक करूया, त्याच्यानंतर तिथं सर्वे करूया, तर त्यांचा हेतू चांगला असू शकतो. त्याचा तुम्ही बिझनेस चेक करा, त्यांचं बिझनेस मॉडेल चेक करा, त्यांचं फायनान्शियल्स कसे आहेत हे चेक करा, आणि मग तुम्ही थोडा विचार करून करा. कारण तुम्ही जो काही पैसा लावणार आहात 10, 15, 20, 25 लाख रुपये, हा फार मेहनतीचा पैसा आहे. आणि सगळ्यात मोठा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की लोकांमध्ये गैरसमज आहे,
गैरसमज हे आहेत लोकांमध्ये की फ्रँचायझी घेतली म्हणजे पहिल्या दिवशीपासून बिझनेस चालू झाला. फ्रँचायझी घेतली म्हणजे त्यांचे कस्टमर्स त्यांच्या नावाने येतात आणि आपला पहिल्या दिवशीपासून बिझनेस चालू होतो आणि मग आपल्याला मोकार प्रॉफिट होणार. हे बऱ्याच फ्रँचायझीवाल्यांचं कन्फ्युजन आहे, फ्रँचायझी घेणाऱ्यांचं. फ्रँचायझी कोणाचीही घ्या, जे बेसिक आहेत बिझनेसचे ते बदलतच नाहीत. उदाहरणार्थ की तुम्हाला चांगलं लोकेशन पाहिजे तर पाहिजेच. तुम्हाला त्या आउटलेटला चांगली व्हिजिबिलिटी पाहिजे का, तर 100% त्याला चांगली व्हिजिबिलिटी पाहिजे तरच तुमचा बिझनेस होणार. तुम्हाला मार्केटिंग करायला सोपं गेलं पाहिजे आणि मार्केटिंग तुम्हाला करायचीच आहे 6 महिन्यात. तुम्ही कुठल्याही लोकेशनला चालू करा. आता आमचे एक मित्र आहेत, त्यांनाही फ्रँचायझिंगमध्ये यायचं आहे. तर ते म्हणाले की आमचं ह्या एरियामध्ये हे असं असं नाव आहे, खूप नाव आहे, आम्ही नावाजलेलो आहोत. तर मी म्हटलं की तुमच्या एरियामध्ये तुम्ही नावाजलेलं आहे, पण तुमचं सिटीच्या दुसऱ्या कॉर्नरमध्ये नाव आहे का? नाही आहे. मग तुम्ही तिथं फ्रँचायझी देणार नाही का? तर देणार आहे. मग तिथं फ्रँचायझी देणार आहे तर तिथं तुम्हाला मार्केटिंग करावीच लागणार आहे. मग फ्रँचायझी घेणाऱ्यांनी काय चेक केलं पाहिजे की त्याची ब्रँड व्हॅल्यू किती आहे, त्याच्याकडे रेसिपी रेडी आहेत का, SOPs आहेत का, ट्रेनिंग मॅन्युअल्स आहेत का, आणि त्यांच्याकडे चांगले लोकेशन्स आहेत का, चांगली टीम आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या नावाने धंदा चांगला होऊ शकतो का, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. हे चेक करायचं, मग फ्रँचायझी घ्यायची. आणि घाई करायची नाही फ्रँचायझी स्टार्ट करताना. चांगलं लोकेशन निवडा, चांगली लोकं निवडा आणि मगच फ्रँचायझी घ्या. बाकीच्या फ्रँचायझी बघितल्या पाहिजे, जाऊन हॉटेलमध्ये काय चालू आहे, ज्या त्यांच्या एक्झिस्टिंग ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये जाऊन तुम्ही थोडा सर्वे करा. फक्त चांगल्या चालणारच नाही. आम्ही आमचे फ्रँचायझी घ्यायला सांगतो की आमचे टॉप परफॉर्मर आउटलेटच नका बघू, आमचं वाईट चालणारे आउटलेट पण बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लोकेशन निवडणे किती इम्पॉर्टंट आहे. मी आमचं पण सांगतो की आमचे काही आउटलेट लोकेशन चांगलं न निवडल्या गेल्यामुळं तिथं तो बिझनेस होत नाही. प्रोडक्ट तेच आहे, ब्रँड तोच आहे, पण एका लोकेशनला फार चांगला प्रतिसाद आहे, दुसऱ्या ठिकाणी थोडाफार कमी आहे. तर ते पण आपण चेक केलं गेलं पाहिजे. तर त्यातनं त्यांना पण कळेल फ्रँचायझी घेणाऱ्यांना की फ्रँचायझिंगमध्ये लोकेशन किती इम्पॉर्टंट आहे, शॉपची व्हिजिबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे, आणि ते चांगल्या तऱ्हेनं मॅनेज करणं हे किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा हे बघितलं पाहिजे की फ्रँचायझी घेतली म्हणजे काम झालं असं नाही आहे. त्यांनाच मॅनेज करायचं आहे. फ्रँचायझी घेणाऱ्यांनीच त्याला चांगली मार्केटिंग करायची आहे, कस्टमरला चांगलं सर्व करायचं आहे. त्यांनी स्वतःचा चेहरा त्या आउटलेटसाठी फेमस केला गेला पाहिजे. त्याचा चेहरा ओळखीचा झाला पाहिजे कस्टमरसाठी. मग त्याची ओळख झाली पाहिजे, कस्टमरसोबत बॉन्डिंग झालं पाहिजे. मग त्यांचा कस्टमर परत परत तिथे येईल आणि त्यांचा धंदा मला वाटतं वर्षानुवर्ष चालू शकतो त्याप्रमाणे. त्यासाठी त्यांना ती मेहनत घ्यायचीच आहे. मला एक सांगा की सात्विकची फ्रँचायझी घेण्यासाठी लोक डायरेक्टली लगेच 30-35-40 लाख रुपयाचं बजेट कसं इन्व्हेस्ट करतात आणि त्याचे कोणत्या मुद्द्यावरती लोक कन्वर्ट होतात? आता रिसेंटली जर पाहिलं तर सुरुवातीला 2-3 वर्षा अगोदर 10-15 लाखाचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट लोकांना जास्त वाटायची फ्रँचायझिंगमध्ये. आता आपल्याकडे असे इन्व्हेस्टर आहेत जे 35-40 लाख रुपयेसुद्धा फ्रँचायझिंगमध्ये टाकायला तयार आहेत. ते का तयार आहेत? कारण आमचं स्वतःचे जे आउटलेट आहेत, कंपनी ओन आउटलेट, ते आमचे भव्य दिव्य आउटलेट आहेत. त्यांचा सेल किती जास्त होतो हे त्यांना दिसतं आहे. वाकडचं आउटलेट घ्या, आमचं बाणेरचं आउटलेट घ्या, काही आमचे आउटलेट खूप प्रीमियम आहेत, प्रीमियम लोकेशनला आहेत आणि तिचं बिझनेससुद्धा जोरात होतो आहे. तर इन्व्हेस्टर काय बघतो की यांचा बिझनेस किती होतो आहे. आउटलेट मोठे आहेत आणि बिझनेस होत नाही तर त्याला काय अर्थ नाही. आउटलेट मोठे आहे, तिथं गर्दी आहे आणि 100 लोकांची सिटिंग असूनसुद्धा 50 लोक बाहेर वेटिंगला उभे आहेत, हे फार कमी पाहायला मिळतं. तर ते आमच्या ब्रँडमध्ये हे सहज तुम्ही बघू शकता. आमच्या मल्टिपल आउटलेटला गर्दी आहे, वेटिंग आहे. म्हणून मग कस्टमरला ते ऑलरेडी कळतं फ्रँचायझी घेणाऱ्याला की यांचे भव्य दिव्य आउटलेट आहे तर इन्व्हेस्टमेंट लागणारच आहे आणि त्यातही त्यांचा बिझनेस चांगला होतो आहे. जेव्हा तुम्ही नंबर तुमचे शो करता इन्व्हेस्टरला, मला वाटतं एकच किंग आहे आपल्या फ्रँचायझी बिझनेसमध्ये की यू नीड टू शो युअर नंबर्स. तुम्ही तुमचे आकडे दाखवा, तो पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. तुम्ही मला आता कन्व्हिन्स करू शकता का सात्विकची फ्रँचायझीमध्ये इन्व्हेस्टर होण्यासाठी? मी 2 मिनिटात कोणाला पण कन्व्हिन्स करू शकतो. मी तुम्हाला माझे आत्ता सेलचे आकडे दाखवले, तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेशन्स करून दाखवलं, तर तुम्ही लगेच तयार व्हाल. आकडे न सांगता जर तुम्ही असं उदाहरण देऊन दाखवा, तुमच्याकडे समोर असतात का सगळे आकडे? माझ्याकडे तोंडपाठ आहेत आकडे. माझे जे टॉप परफॉर्मर आउटलेट आहेत, कमी परफॉर्मर आउटलेट आहेत, प्रत्येकाचे आकडे मी रोज बघतो. मला रोज कुठला आउटलेट कसं बिझनेस करतो हे माहिती आहे आणि प्रत्येक आउटलेटला आम्ही रिव्ह्यूसुद्धा करतो दर महिन्याला की कुठल्या आउटलेटला काय करता येईल आणखी चांगलं करण्यासाठी. तर माझे आकडे पाठ असतात. दुसरं, तुम्ही विचारल्याप्रमाणे की तुम्ही आता कॅल्क्युलेशन देऊ शकता का, तर मी तुम्हाला एक तोंडी कॅल्क्युलेशन देऊ शकतो की उदाहरणार्थ तुम्ही एक चांगलं चालणारं आउटलेट 15 लाख करते महिन्याला बिझनेस आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगतो की आमचं 30 ते 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. महिन्याला 15 लाख 20 लाख जर तुम्हाला 15 ते 20 लाख बिझनेस मिळतो आहे, त्याचा सरासरी 20% जरी तुम्ही प्रॉफिट काढलं साहेब, तर 3 ते 4 लाख रुपये तुम्हाला महिन्यालाच प्रॉफिट होऊ शकतो.
वर्स्ट केसमध्ये तुम्हाला 2-2.5 लाख रुपये प्रॉफिट महिन्याला होऊ शकतो, तर तुम्ही 30 लाख रुपये इन्व्हेस्ट नाही करणार का? तर जो ब्रँड तुम्हाला 2 लाख 2.5 लाख प्रॉफिट देऊ शकतो, तर त्या ब्रँडमध्ये सहजरित्या कोणी पण 30 ते 40 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला तयार होतात. तर हा आमचा आत्ता सेट फॉर्म्युला झालेला आहे. सगळ्यात जास्त सध्याचं काम करण्यामध्ये समाधान कोणत्या मुवमेंटला भेटतं? सो फॉर मी डिजिटल मार्केटिंगची कंपनी रन करतोय, तर मला ज्यावेळेस मी जे काही सांगितले, समजा मी तुम्हाला सांगितले सर की याच्यावर लक्ष एवढं माझं ऐका तुम्ही, आपण करत राहू, हो. मार्केटिंग करू, ब्रँडिंग करू आणि वेळ लागेल, मग तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट नाही सर, पण मला माहिती असतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि एक टाइम येतो त्यानंतर त्याचे सगळे फायदे व्हायला लागतात. हो. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला फायदे बघतो त्यावेळेस मी सगळ्यात जास्त खुश होतो. करेक्ट. दुसरं माझी टीमचे ज्यावेळेस ग्रोथ होते त्यावेळेस. हो. तर तुम्हाला तुमच्यातलं सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन ह्या प्रोसेसमधलं कधी? जेव्हा लोक फ्रँचायझी घ्यायला येतात, तर त्यांच्यासाठी आपण लोकेशन सर्च करतो. लोकेशन सर्च करताना थोडाफार संकोच आपल्या डोक्यात पण असतो, परंतु आम्ही त्यांना कॉन्फिडेंटली सांगतो की आमच्यावर भरोसा ठेवा आणि तुम्ही जे कुठलं लोकेशन चूज केलं आहे, आम्ही जे कुठलं अप्रुव्हल दिलं आहे, त्या लोकेशनला आम्ही बिझनेस स्टार्ट करतो. तिथं ते 30-40 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात. तर याच्यातनं त्यांना प्रॉफिट काढून देणं आपलं काम आहे ॲज अ ब्रँड. तर जेव्हा आम्ही आमचे बेस्ट प्रॅक्टिसेस तिथं फॉलो करतो, त्यांना अग्रेसिव्ह मार्केटिंग सांगतो, त्यांना आम्ही काही रेसिपीज देतो, ट्रेनिंग देतो, आमचे स्टाफ देतो, आमची पूर्ण टीम आम्ही कामाला लावतो. जेव्हा हे सगळेजण एका सिंकमध्ये काम करतात आणि त्यांना पहिल्या 1-2 महिन्यातच चांगला बिझनेस होतो, तर तेव्हा आम्हाला एक सेन्स ऑफ रेव्होल्युशन होतं आणि आम्हाला कळतं की आपण जे काही प्रॅक्टिसेस फॉलो करतो ते सगळे डॉट्स आपले कनेक्ट होत आहेत, सगळ्या गोष्टी ठिकाणावरती बसत आहेत आणि त्याचा रिझल्ट म्हणून आम्हाला चांगला बिझनेस मिळतो. जेव्हा माझ्या एखाद्या फ्रँचायझीला चांगला बिझनेस मिळतो, तर तेव्हा एकदम मनापासून आनंद होतो. ओव्हरऑल जर्नी बघितल्यावर स्वतःकडे असं कधी असं होतं का, स्वतःलाच आरशात बघितलंय आणि स्वतःचं कौतुक केलंय, यार मजा आली, आपण काय केलं त्यात भारी केलं तुझे, असं कधी मुवमेंट जगलेत? असं मी खूप वेळा जगलो आहे. जसं माझं वाकडचं आउटलेट झालं आहे, सेकंड आउटलेट मी जेव्हा चालू केलं आणि त्याला जो प्रतिसाद त्यावेळेस मिळाला, जो क्रेज आमच्या वाकडच्या आउटलेटचा होता, तेव्हा फार मला प्राऊड फील वाटायचं. आता कालांतराने काय आहे की आता असं वाटतं की आपण अजून अचीव करू शकतो. ह्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये असल्यामुळं आता मला असं वाटतं की आता किती मोठं स्टोअर ओपन केलं, किती मोठा प्रतिसाद मिळाला, तरी असं वाटतं की आता अचीव करण्यासारखं भरपूर काही. पण त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही वाकडचं आउटलेट केलं, तेवढे 1000 लोक आमच्याकडे खायला यायचे एका दिवसाला, तर त्यासारखा आनंद मला परत कधी मिळाला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यात चांगला फेज माझ्या आयुष्यातला तो होता, जेव्हा मी वाकडचं आउटलेट चालवायचो आणि तिथनं मला प्रचंड बिझनेस व्हायचा, कस्टमर खायला यायचे, कौतुक करायचे आणि आपण एक ब्रँड एस्टॅब्लिश मला वाटतं तेव्हापासूनच आम्ही झालो. तर तो फील गुड फॅक्टर खूप जास्त चांगला होता. तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या पोटात गुदगुल्या व्हायच्या रोज. आपण भारी काहीतरी करतो. करेक्ट. सो तुमच्याकडून ऐकायसारख्या अजून प्रचंड गोष्टी येतात, सिस्टम प्रोसेसवाल्या, आणि म्हणजे अख्खी ट्रेनिंगच होईल बरोबर. अशा प्रकारचे येतात. त्यात आपण मला असं वाटतं पुन्हा एकदा काहीतरी गप्पा मारू. पण आज मला मजा आली. मला फक्त आता एकच ऐकायचं आहे आणि हा व्हिडिओ रेकॉर्डेड एक तुम्हाला फुटेज द्यायचे. जसं तुम्ही ॲपल ॲमेझॉनचे जुने व्हिडिओ बघत असतील, ते काहीतरी फाउंडर त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट मधल्या फिल्म्स आहेत त्यांच्याकडे, की त्यांनी काहीतरी बोलले त्यात त्यांनी पूर्ण केलं की त्याच्यापेक्षा जास्त केलं. तर अशी काहीतरी फ्रेम द्या आता मला, की सात्विक मिसळला ज्यावेळेस 20 वर्ष 25 वर्ष पूर्ण होतील आणि त्यावेळेस तुम्ही असं समजा की 25 वर्षानंतरची भविष्यवाणी तुम्ही आज करता या ब्रँडची आणि त्यावेळेस 100% ते पूर्ण झाले असेल याची माझी खात्री. तुम्ही फक्त ऑन कॅमेरा बघून आजच्या या ठिकाणी प्रॉमिस करा की संपूर्ण सात्विक मिसळ हा ब्रँड 25 वर्षांनी इथं असणार आहे आणि त्याचं असं काही चित्र असं. बरं, तर संपूर्ण सात्विक मिसळ हा ब्रँड आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मेजर सिटीमध्ये न्यायचा आहे आणि महाराष्ट्रातले जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्रँड आपल्याला पोहोचवायचा आहे आणि प्रत्येकाला ही चव चाखायला द्यायची आहे. हा आपला हेतू असणार आहे. येणाऱ्या 20-25 वर्षानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ब्रँड ह्या तऱ्हेनं की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेला असेल, ह्या तऱ्हेनं हा ब्रँड पोचवायचा आहे. फक्त नंबर ऑफ ब्रँचेसकडे लक्ष न देता, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि जास्तीत जास्त लोकांना आपली मिसळ चाखायला मिळावी, हाच आपला हेतू असणार आहे. आणि 20 वर्षानंतर आपण घरोघरी पोचूया आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया. क्या सर, आज तुम्ही आले, तुम्हाला मी दैवी पक्षाने स्वतः खाल्लेला असा नॅचरल मँगो देतोय, जेणेकरून तुम्हाला एक देवाने असं नाही का 3 वरदान द्यावे. जसं ते माळ्याचा रंग बदललेला होता पपईयामध्ये, तसं तुमचं जे आता तुम्ही लास्टला स्वप्न सांगितलंय ते पूर्ण करताना अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि हे पूर्ण झाल्यानंतर पण आपण सेलिब्रेशनला सोबत भेटू आणि त्यावेळेस
ते आपण डॉक्युमेंटरी करू आणि पॉडकास्ट पण करू की सगळ्या प्रवासाची. हे सर हे पॉडकास्ट सर ऑर्डिनरी पॉडकास्ट नाही तुम्हाला सांगतो. हो ह्या पॉडकास्टवर जे सगळे लोक आलेत ते सिलिकॉन व्हॅली कशी होती हो की जे हे सगळे लोक मित्र होते ना, इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबचे फाउंडर आसपासच्या कनेक्ट मधले होते ना. खरं खरं. तर बाथाटवाडीवरती येणारे हे जे सगळे बाता मारणारे मोठे बाता मारणारे सगळे लोक आहेत ना, हे सगळे मोठे लोक आहेत. हो मी काय म्हणतो मध्ये की हे लोकांना नाही का सगळे A1 फिगर असते ना सगळे, की हे सगळे नाही का समजा तुम्ही आता बघत असाल सगळे जे लोक आहेत मोठी लोक आहेत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत, पण सगळे लोक यांना मोठी लोक म्हणून बघतात आणि हे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहेत कुठं ना कसं. तर तसे आपण लोक आहेत, हे तसे हे आहेत. पुन्हा एकदा ह्या एकदम गोड मुहूर्तावरती तुम्हाला मी धन्यवाद. आंबा देऊन थँक्यू तुम्हाला धन्यवाद. याच्यासारखी गोष्ट तुम्हाला प्रेशियस गोष्ट आहे. प्रेशियस एकदम मनात एवढी प्रेशियस याच्यासारखी चविष्ट आणि गिफ्ट भेटलंय तुम्हाला एवढं भारी कधी. हा सगळ्यात सुंदर ठेवा आहे आणि याच्यासारखं गिफ्ट मिळणं भाग्याची गोष्ट आहे. ते तुमच्या हातून आणि निसर्गाने दिलेला आता ताजा ताजा खाली पडलेला आंबा हा मी इथेच खाणार आहे. थँक्यू धन्यवाद मजा आली. सो ऑफिशियली संपू जरी वाटत नसली तरी आमची बॅटरी संपली आहे. आमची नाही कॅमेऱ्याची. हा सॉरी गोरक्षने मला सांगितलं तिकडे. तर कॅमेऱ्याची बॅटरी संपली आमची नाही. पण मला असं वाटतंय की आजच्या या पॉडकास्टमध्ये या गप्पा टप्पामध्ये आय होप एका माणसाला जरी मदत झाली तरी आम्ही खुश आहेत. याच्यापेक्षा जास्त काय अपेक्षा आहे गोरक्ष आपली असेल तर सांग. याच्यापेक्षा आम्ही दुसरी अपेक्षा नाही. बाकी तर आम्हाला पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी भेटतात. गोरक्ष तो आंबाला डिस्टर्ब करते मला घेणं तुझ्यापेक्षा. अरे सारखी नजर त्याच्याकडे. आपल्या कंट्रोलमध्ये आला म्हणजे अपना हो गया. अपना हो गया. अभी अपना आहे. हे पॉडकास्ट पॉडकास्ट चालू आहे. आज आमचं खूप छान पॉडकास्ट झाली. अरे आंबाच भेटतोय. वरण आंबे मिळतात नैसर्गिक. याचा वास बघा बरं. त्यांना काही रोज खातोय. खरं खरं काय वास आहे पण याला. हापूसला पण वास नाही असा. आणि आंबे खात खात पण काही बोलू शकतो का रे? खात खात बोलायला सगळं आलेलं गेलंय का? मग अरे मला वाटलं त्यावेळेस तुम्ही बोलत नव्हते. हो थांबा मी हे खाऊ शकतो. हे तिकीट गया तेल लेने. ते खा लेते. असा खाऊ खतरनाक आंबा आहे. गावाला नाही म्हणजे त्यावेळेस रेकॉर्ड नव्हते करत. सगळं हो अनकट व्हर्जन अनफिल्टर्ड विथ नितीन राठोड. अनफिल्टर्ड. म्हणजे हे कौतुकास्पद आहे तुमच्याकडे की म्हणजे तुम्ही पाहिजे त्याला तुम्ही आणू शकता आणि पाहिजे ते तुम्ही अमाऊंट डिमांड करू शकता. हो पण आम्ही त्याचं काही हे ह्याच्यात आम्ही ते करत बस. प्राऊड ऑफ यू व्हेरी गुड. क्योंकि मैं जानता हूँ जो पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा, जो पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा.